आपलं मूल ना आपल्याला सांगत असतं की मी कशात चांगला आहे. की जेव्हा पालक आमच्याकडे येतात ना, ते 1990 आणि 2000ची मानसिकता घेऊन येतात बरं. की डॉक्टर झाला पाहिजे, CA झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. पालकांनी हो. काळ बदलला हे आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. सर, या वयोगटातले जे मुलं आहेत, त्यांचे जे पॅरेंट आहेत, त्या पॅरेंटने एक ढोबळ मानाने काय सांगाल की त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? की प्रत्येकाला एक कृष्ण लागतो आयुष्यात. पॅरेंटिंग डेलिगेट करू नका. तुमचं मूल लहान आहे ना, तेव्हा हो. त्याची ह्याला सायकोलॉजीच्या भाषेत आम्ही लाईफ स्क्रिप्ट म्हणतो. अच्छा. तर माणसाची लाईफ स्क्रिप्ट लहानपणीच लिहिली जाते. जर एखादी आई म्हणते की तुझं काही नाही होऊ शकत, काय वात्रटच आहेस, है ना, अनावधानाने हो. म्हणता. माझी प्रत्येक आईला विनंती आहे की तुम्ही मुलासाठी जे काही शब्द वापरतायत, परमेश्वर सुद्धा त्याच्या विरोधात जाणार नाही. काय बनणार आहे तो हे स्वप्न नंतर बघा. त्याचं व्यक्तिमत्व कसं तुम्हाला अपेक्षित आहे ह्याच्यावर तुम्ही विचार करा की तो कॉन्फिडंट असला पाहिजे, तो बरोबर. करण्यासारखा दानवीर असला पाहिजे, कॉन्ट्रीब्युटर असला पाहिजे, जे काही आहे. आणि तुम्ही त्याला सांगा की तू ऑलरेडी तो आहेस. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, 3 Years टॉक या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी आपला होस्ट डॉक्टर विशाल बेदुरकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपल्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्यासाठी एक अतिशय वेगळी पर्सनॅलिटी आपल्यासोबत आहेत. डॉक्टर राजेश्वर चन्ने सर आज आपल्यासोबत आहेत. सर वैयक्तिक काउन्सिलिंगमध्ये आहेत. खास करून नर्मदा परिक्रमापासून तर विद्यार्थी, पालक, महिला यांना त्यांच्या आयुष्यात येणारे प्रॉब्लेम, लाईफ कोच आपण ज्याला थोडक्यात म्हणू, अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सरांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालतं. सर, 3 Years टॉक पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. मित्रांनो, आजच्या गप्पा सुरू करण्याच्या पूर्वी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना. चॅनलला जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हा पॉडकास्ट आणि याच्यासारखे अनेक पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी टीम अहोरात्र काम करते, त्या टीमच्या मनोबलासाठी हे खूप आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपला हा पॉडकास्ट आणि आपले आत्तापर्यंतचे सगळे पॉडकास्ट आपण स्पॉटिफायला सुद्धा आता ऐकू शकतो. त्या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि तुमचं काम करत करत ते स्पॉटिफायचे सगळेच पॉडकास्ट सुद्धा तुम्ही नक्की ऐका. सर, पहिलं मला तुम्हाला हे विचारायचं आहे की लाईफ कोच ही कन्सेप्ट नेमकी काय आहे? लाईफ कोच किंवा जीवन मार्गदर्शन हो. ही तुलनात्मकरित्या नवीन कन्सेप्ट आहे. बरोबर. आणि डेफिनेटली मागच्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये ह्या कन्सेप्टवर बरंच काही काम चालू आहे. लोक ऐकायला लागतात. तर लाईफ कन्सेप्ट काय? तर अर्जुनाच्या जीवनात जी कृष्णाने भूमिका साकारली, Yes. आता आपण लाईफ कोच आहोत, आपण कृष्ण नाही. हा, अगदी. आपण जय श्रीकृष्ण म्हणायचं, कृष्णाला स्मरण करायचं बरोबर. आणि आपल्या आयुष्याचा अनुभव, त्यासोबतच आपण जे जे काही वेगवेगळे कौशल्य शिकलोय, वेगवेगळा अभ्यास केलेला आहे हो. आणि खूप साऱ्या लोकांच्या आयुष्याला जवळून बघितलंय, बरोबर. तर त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग करून एखाद्या व्यक्तीला हो. त्याच्या जीवनात प्रगती साधण्यासाठी किंवा त्याची विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी मदत करणे, गाईड करणे, त्याचा तो सारथी बनणे, मेंटॉर यालाच थोडक्यामध्ये. लाईफ कोच म्हणायचं. येस येस. मेंटॉर, गाईड. मेंटॉर याच्यामध्ये नेमका काय फरक असतो? मेंटॉर आणि कोच. कोचमध्ये कसं असतं की कोच हा तटस्थ आहे. अच्छा. कोच हा तुम्हाला गायडन्स देतो वगैरे. मेंटॉर हा तुम्हाला दाखवतो सुद्धा. ओके. ओके. मेंटॉरशिपमध्ये काय असतं की मेंटॉर तुमचा हात धरून तुमच्या सोबत चालतोय. हो. कोच हा तसा बघितलं तर तटस्थ आहे. त्याच्याकडे आयुष्याचा अनुभव आहे आणि कोच हा तुम्हाला तुमच्या विचारांना दिशा देतो. तुम्हाला विचार करायला तो भाग पाडतो बरोबर. आणि चिंतनातनं तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यात कोच मदत करतो. हो. मेंटॉर काय? मेंटॉर हा तुम्हाला रेडीमेड बुकलेट देईन, गायडन्स देईन की असं कर, असं कर, असं कर, झालं. ओके. कोच काय करेल की कोच तुम्हाला सांगेल, ठीक आहे, मग तुला काय वाटतंय, अजून काय करता येईल, ते करायला प्रवृत्त करतो. नक्कीच. आणि त्यामुळे काय होतं की जेव्हा कोचिंग एखाद्या माणसाला मिळते, हो. त्याचा सर्वांगीण विकास होतो. कारण त्याची स्वतःची क्षमता वाढते. Yes. भविष्यात जेव्हा तशी सिच्युएशन पुन्हा येते तेव्हा त्याला कोचची गरज लागत नाही. बरोबर आहे. बरोबर. तो स्वतः सिद्ध झालेला असतो. म्हणजे थोडक्यात श्रीकृष्णाला तुम्ही आदर्श मानता आणि श्रीकृष्णांनी जे केलं तेच काम आपण श्रीकृष्ण नाही समजणार, पण आपल्याला छोट्या स्वरूपामध्ये आपण एखाद्याच्या जीवनामध्ये ते करू शकतो. ही कन्सेप्टच मुळात खूप वेगळी आहे. सर, जेव्हा तुम्ही लाईफ कोच म्हणून अनेक लोकांसाठी काम करता, खास करून विद्यार्थ्यांसाठी, त्यांचं करिअर निवडण्यासाठी, तर एखाद्या विद्यार्थ्याने आपल्याला आयुष्यामध्ये कुठलं करिअर घेतलं पाहिजे, हा डिसिजन जर त्याला घ्यायचा आहे,
तर कुठल्या अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टी समोर ठेवून त्याने तो डिसिजन घेतला पाहिजे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सर हा आणि काळ बदलत चाललेला आहे. त्यामुळे काही ना काही शास्त्रीय फॉर्म्युला वापरणे खूप आवश्यक आहे. हो. मी विद्यार्थ्यांना कायम एक सिपॉर नावाचा फॉर्म्युला सांगत असतो. SIPOR असा हा SIPOR. SIPOR सिपॉर फॉर्म्युला. बरं. यामध्ये S फॉर स्ट्रेंथ. अच्छा. तर विद्यार्थ्यांनी आपल्या स्ट्रेंथ समजून घेणं खूप आवश्यक आहे. पालक पण मदत करू शकतात. बरं. त्यानंतर इंटरेस्ट नसेल तर रुची नाही तर कार्य नाही आणि कार्य नाही तर प्रगती नाही. येस येस येस. त्यामुळे P फॉर पर्सनॅलिटी. अच्छा. माझं व्यक्तिमत्व जे काही करिअर मी निवडतोय त्याला सूट होतंय का नाही होतंय. ओके. नाहीतर प्रगती होईल पण समाधान मिळणार नाही. बरोबर आहे. O फॉर ऑपॉर्च्युनिटी. कारण हो. काळ एवढा वेगाने बदलत चाललेला आहे हो. की जी गोष्ट आज आपल्याला चांगली वाटते ती कदाचित 5 वर्षानंतर अस्तित्वात राहणार नाही. बरोबर आहे. किंवा जी गोष्ट आज आपण बघू शकत नाही पण तिथे एक हो. मोठी ऑपॉर्च्युनिटी ओपन होऊ शकते. बरोबर आहे. आणि R फॉर रिसोर्सेस. हम्म. स्वप्न खूप मोठी आहेत पण स्वप्नांना साधनांचं पाठबळ खूप आवश्यक आहे. बरोबर आहे. जसं आध्यात्मिक जगतामध्ये साधना हो. आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी साधने येस हे येस. खूप आवश्यक आहेत. बरोबर. तर हा फॉर्म्युला जर पालकांनी वापरला, विद्यार्थ्यांनी वापरला हो. तर निश्चितच त्यांच्या करिअरला एक उत्तम दिशा मिळेल आणि सिस्टमॅटिकली पुढे जाता येईल. बरोबर आहे. कारण कुठल्याही एका गोष्टीला जास्त महत्त्व दिलं हो. की पुढे चालून काही ना काही होतं, मग मिड करिअर क्रायसिस येतात आणि मग त्यांची रुची कमी होत जाते असं दिसतं. बरोबर आहे. पण सर अलीकडच्या काळामध्ये मुलं जे डिसिजन घेतात करिअर निवडण्यामध्ये खास करून पिअर प्रेशर ज्याला आपण म्हणतो ते खूप जास्त असतं. मग अशा वेळेस एखादा स्टुडंट आहे की त्याला असं वाटतं की माझ्या मित्रांनी या ब्रँचला सगळेजण गेलेले आहेत, मी पण तिकडे गेलो पाहिजे. पालकांनी काय केलं पाहिजे? जे पालकांची भूमिका अशा वेळेस काय राहिली पाहिजे? मला असं प्रामाणिकपणे वाटतं सर की पालक जे आहेत हो. त्यांनी आपल्या मुलाकडे नीट लक्ष देऊन बघितलं पाहिजे. अच्छा. आपलं मूल ना आपल्याला सांगत असतं की मी कशात चांगला आहे. बरोबर आहे. आता एक छोटंसं उदाहरण देईन. 3 दिवसाखाली माझ्याकडे एक पालक आले बरं. आणि त्रस्त होते, खूप त्रस्त. अच्छा. मूल एका जागी बसत नाही. शाळेतनं दर 15 दिवसाला कंप्लेन येते आणि आईने वडिलांना सांगितलं की यावेळेस कंप्लेन आली आणि मी नाही जाणार शाळेत, तू बघ बरं. टीचरला काय सांगायचं. अच्छा. पुण्यातले पालक होते समजा. पुण्यातले पालक. बरं. ओके. आणि ते माझ्याकडे मग कुणीतरी रेफरन्स दिला आणि माझ्याकडे आले हम्म. आणि मला विचारायला लागले. मी त्यांना म्हटलं थोडंसं आपण तुमच्या मुलाच्या क्षमतांचा अभ्यास करूया, बघूया काय कसं होतं. हम्म. नंतर लक्षात आलं की तो माणूस स्पोर्ट्समध्ये, मग कदाचित ॲथलेटिक असेल किंवा जिथे जास्त फिजिकल एन्ड्युरन्स लागतो हो. तशा गोष्टीत सहज सफलता मिळवू शकतो असं ते व्यक्तिमत्व आहे, अशी ती पर्सनॅलिटी. किती वर्षाचा मुलगा होता सर? हा साधारणतः 8 ते 9 वर्षाचा मुलगा. इतक्या कमी वयामध्ये? इतक्या कमी वयामध्ये. पण आम्ही जेव्हा त्याचं विश्लेषण केलं, त्याचं ओव्हरऑल स्वॉट अनालिसिस ज्याला म्हणतो टेस्टच्या बरं. माध्यमातून केलं, हम्म. आम्हाला लक्षात आलं की बॉडी एनर्जी ही त्याची सगळ्यात मोठी ॲसेट आहे. बरं. पण जेव्हा तो क्लासरूममध्ये बसतो हो. तेव्हा क्लासला डिस्टर्ब करतो हो. आणि मग त्याला बंडखोर आहे, मस्तीखोर आहे असे लेबल मग लागतात. त्याची ती बॉडी एनर्जी त्याला स्वस्थ बसू देत नाही. बसू देत नाही. बरोबर. ऍक्च्युली परमेश्वराने त्याला दिलेली ती देणगी देणगी आहे. आहे. कुणी चांगलं बोलतो, कुणी क्रिएटिव्ह आहे, बरोबर. कुणाचं ऑब्झर्वेशन स्किल चांगलं आहे, कुणाचे इंटरपर्सनल स्किल चांगले आहेत, कुणाची भाषा चांगली आहे, बरोबर. कुणाची तर्कबुद्धी चांगली आहे. अगदी. आणि इनफॅक्ट एक मल्टिपल इंटेलिजन्सची थेरी आहे हॉवर्ड गार्डनर यांची, अच्छा. जगप्रसिद्ध थेरी आहे. हो. पालकांनी ती थेरी आपल्या आयुष्यात वापरली पाहिजे बरोबर. की माझ्या मुलामध्ये हा मधलं कुठलं इंटेलिजन्स आहे. हो. मला माझ्या मुलामध्ये किशोर कुमार दिसतोय, तेंडुलकर दिसतोय का, PV सिंधू दिसते का, एखादा नेता दिसतोय का, मॅनेजर दिसतोय का, बरोबर. सुंदर पिचाई दिसतोय. आणि मुलं हे सांगत असतात बरोबर. मुलांच्या ॲक्शनमधनं. हम्म. म्हणजे बरेच जण इंटरेस्टला खूप महत्त्व देतात. पण मी काय म्हणतो, हम्म. इंटरेस्ट म्हणजे काय की बोलतंय काय, हो, मूल हो. कशाविषयी जास्त गप्पा मारतंय वगैरे. हम्म. पण मी बघतो मूल काय करते, कुठल्या गोष्टी जास्त वेळ करते. आता टाइमपास नाही, बरोबर आहे. कुठल्या गोष्टी जास्त करते ह्याच्याकडे पालकांनी जर लक्ष दिलं हो. आणि त्या गोष्टीमधल्या संधी शोधल्या बरोबर. तर निश्चितच करिअरची निवड करणे खूप सोपे जाईल. सर पण हे सगळं समजण्यासाठी आता माझा जिथपर्यंत अनुभव आहे पालकच खूप कमी अवेअर असतात. म्हणजे शिकलेले तर आहेच, म्हणजे अडाणी सोडा, शिकलेले पण खूप चांगलं शिक्षण झालेले लोक पण त्यांनाच याच्याबद्दलचा अवेअरनेस खूप कमी असतो. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, कशा पद्धतीनं, म्हणजे ते काय कशी मदत घेऊ शकतात? सर्वप्रथम तर सर मी असं म्हणेल की पालकांनी हो. काळ बदलला हे आधी लक्षात घेणं गरजेचं. तुम्ही पॅरेंटिंग मध्ये पण भरपूर काम केलेलं आहे. पॅरेंटिंगमध्ये भरपूर काम करतो हो. आणि मला हे लक्षात येतं की जेव्हा पालक आमच्याकडे येतात ना, ते
1990 आणि 2000ची मानसिकता घेऊन येतात बरं. की डॉक्टर झाला पाहिजे, CA झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. त्या काळात त्यापैकी बहुतेक जणांना ते करता आलं नाही हो. किंवा काही जणांनी केलं आणि यशस्वी झालं. बरोबर. पण काळाची पावले ओळखणे खूप आवश्यक आहे. बरोबर. 2 प्रकारची करिअर, एक पारंपरिक करिअर आहे, त्यामध्ये स्थैर्य नक्कीच आहे. आज डॉक्टर इंजिनियरची गरज आहे का, CAची गरज आहे का? उत्तर आहे हो. हो. लागणार सुद्धा आहे. AI कितीही जोरात येऊ द्या, पण ह्या गोष्टी लागणार आहेत. बरोबर. पण जी मॉडर्न करिअर आहे तिथं ग्रोथचा खरंच खूप मोठा स्कोप आहे. बरोबर. आणि पालकांनी थोडंसं वेळ काढला पाहिजे. 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही स्वतः वेळ काढा, बरोबर. अभ्यास करा. हो. जर वेळ नाही काढू शकत असाल तुम्ही, तर मागच्या 5-10 वर्षामध्ये करिअर मार्गदर्शकांची, करिअर काउन्सिलरची उपलब्धता खूप वाढलेली आहे. तुम्ही बरोबर. तुमच्या आजूबाजूला बघा. आज Google उपलब्ध आहे, सर्व्हेज कळतात, फीडबॅक कळतात बरोबर. आणि एखाद्या योग्य मार्गदर्शकाकडे जर तुम्ही मदत गेलात घेतली तर पाहिजे. फायदा होईल. नक्की मदत. सर, हे जे मॉडर्न करिअर आहेत आता तुम्ही सांगितलेले, अलीकडच्या काळात आलेले, तर या करिअरची ओळख मुलांना साधारणतः कोणत्या वयामध्ये व्हायला पाहिजे असं वाटतं? मला तर असं वाटतं सर, की मुलाच्या जसं मी म्हणालो क्षमता, मल्टिपल इंटेलिजन्स, हो. तो जेवढा लवकर आपण ओळखता आला तेवढा चांगला आहे आणि ते आजकाल सहज शक्य आहे. आधी तुम्हाला मूल 9वी-10वी ला आल्यानंतरच IQ टेस्टिंग करणे किंवा इंटरेस्ट टेस्टिंग करणे ते बरोबर. उपलब्ध होतं. आता कमी वयात सुद्धा तुम्ही मुलांचा इंटरेस्ट, मुलांची क्षमता साधारण check करू कोणत्या शकता. वयापासून करू शकतो सर आपण? तुम्हाला आश्चर्य वाटेल सर, हो. आम्ही 3 वर्षाच्या मुलाची पण टॅलेंट मॅपिंग करतोय. बरं. 3 वर्षाच्या मुलाची. बरं. आणि सायन्स पुढे गेलंय. पण ते कसं करतो सर मग आपण? त्याला तर हे येत नसेल लिहिणं वाचणं समजा. ॲक्च्युअली मी तुम्हाला सांगतो हो. की साधारणतः 2007 पासनं भारतामध्ये ब्रेन मॅपिंग नावाची एक टेस्ट उपलब्ध आहे. अच्छा. आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या ब्रेनचा डॉमिनन्स काय आहे हो. हे मॅप करू शकता बेसिक बायोमेट्रिक ॲनालिसिसने, फिंगरप्रिंट ॲनालिसिसने. हो. आणि परत एकदा बरं. सायन्स पुढे चाललंय, आपल्याला कळतं रोज चमत्कार घडतात. बरोबर. जसं काही दिवसाखाली ऑपरेशन सिंदूरमध्ये हो. मला महाभारत आठवलं सर. बरं. एक बाण इकडनं येतो, एक बाण इकडनं येतो हो, आणि हो. टक्कर होते. येस येस. मला लहानपणी वाटायचं की हे बाण एकमेकाला मिस का नाही करत. बरोबर आहे. पण आता कळाले की रडार गायडेड सिस्टीम आहे. तसंच ब्रेनच्या मॅपिंगची पण रडार गायडेड सिस्टीम आपल्याकडे आहे बरं. आणि सिम्पल फिंगरप्रिंट ॲनालिसिसच्या माध्यमातून आपण ते करू शकतो. बरं. मुलाचा एक प्रॉपर तुमच्याकडे एक 45 पेजेसचा रिपोर्ट येतो. बरं. त्यामध्ये मुलाची पर्सनॅलिटी, त्याच्या क्षमता, त्याचं पॅरेंटिंग कसं केलं पाहिजे, ओके. शिकण्याची उत्कृष्ट पद्धत कुठली आहे, असं वेगवेगळं 8 प्रकारचं गायडन्स एका टेस्टमध्ये मिळतं. बरं. आणि मजेदार गोष्ट ही आहे किंवा महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही टेस्ट आयुष्यात एकदाच करायची, वारंवार करायची गरज नाही. बरं. कारण फिंगरप्रिंट बदलत नाहीत, तुमच्या ब्रेनची जी बेसिक बनावट आहे ती बदलत नाहीत. माणसाच्या ज्या फिंगरप्रिंट लहानपणी आहेत त्याच आयुष्यभर राहतात. हो. हो. फिंगरप्रिंट्सचे जे पॅटर्न्स आहेत किंवा त्याची बनावट आहे, आता ऑफकोर्स हम्म. जसं आपलं मोठं होतं स्ट्रक्चर वाईड होतं, बरोबर आहे. पण जे पॅटर्न्स आहेत ते बिलकुल बदलत नाही आहेत. बरोबर. आणि ती युनिक टॅलेंट त्या माणसामध्ये फिंगरप्रिंटमधनं रिफ्लेक्ट होतं. बरं. गेली 10 वर्ष मी हे काम करतोय आणि Googleवर देखील आणि हो. पालकांचा जो आहे साधारण 10,000 पेक्षा जास्त पालकांनी आमची ही सेवा घेतली आणि त्यातले बहुतांश 98% लोक समाधानी आहेत. बरं. आणि तुमच्या माध्यमातून अनेक पालकांना हे कळेल सुद्धा की नक्की, असंही नक्की. काहीतरी आहे उपलब्ध. सर, तुम्ही म्हणजे मुळात मला आता ह्या स्टेजवर एक म्हणजे हे प्रचंड कुतूहल वाटतंय की तुम्ही या सेक्टरकडे कसे वळलात, म्हणजे तुमचा प्रवास कसा झाला? कारण जिथपर्यंत मला माहिती आहे नांदेड जिल्ह्यामधला तुमचा जन्म आहे. मग तुम्ही नंतर फार्मसीमध्ये पण काम केलं, म्हणजे त्या सेक्टरमध्ये पण काम केलं. हा सगळा प्रवास इकडे कसा झाला तुमचा? तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सर, मी मूळचा नांदेडचा आहे. नांदेडच्या जवळ वसमत नावाचं एक गाव आहे, तिथला मी आहे. अच्छा. शिक्षण झालं. खूप सारी स्वप्न होती, प्रत्येकाचीच असतात. मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचं होतं आणि पोलीस फोर्समध्ये जायचं होतं. बरं. पण नशिबाची गोष्ट की लवकरच माझं पितृछत्र हरवलं आणि जॉब करण्याची वेळ आली. मी नांदेडहून पुण्याला आलो. अच्छा. फार्मा सेक्टरमध्ये काम केलं. 14 वर्ष एकाच क्षेत्रात काम केलं. 14 वर्ष केलं? 14 वर्ष एकाच कंपनीत एकाच क्षेत्रात काम केलं. सिनियर सेल्स मॅनेजर होतो. एंटायर महाराष्ट्र बघायचो. वेस्ट झोनचा हेड म्हणून प्रमोट झालो. खूप काही झालं. पण कायम असं वाटायचं की काहीतरी मिसिंग आहे आयुष्यात. आणि ते एक्सप्लोअर करण्यासाठी मजा म्हणून मी मॅरेज काउन्सिलिंगच्या एका कोर्सला स्वतःलाच विद्यार्थी म्हणून एनरोल केलं. अरे बापरे. आणि माझा काउन्सिलिंगच्या क्षेत्राशी परिचय झाला. बरं. आणि जॉब चांगला चालला होता, आर्थिक सुबत्ता होती, त्यामुळं मजा म्हणून मी ही गोष्ट करायला लागलो. पण काही महिन्यात मला लक्षात आलं की ही मला खूप आवडतंय. बरं. मग थोडंसं आर्थिक नियोजन केलं, बाकीच्या गोष्टीचं प्लॅनिंग केलं. मग
गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा स्किल डेव्हलपमेंट अंडर एक सर्टिफिकेशन कोर्स असतो करिअर मार्गदर्शकाचा, बरं तो कोर्स केला. बरं. आणि मग असं वाटलं की बस झालं, जॉब सोडला अच्छा. आणि पूर्ण वेळ ह्या क्षेत्रात आलो. बरं. आधी रिलेशनशिप किंवा वैवाहिक मार्गदर्शक, मग करिअर मार्गदर्शक म्हणून पुढे आलो. बरं. नंतर असं लक्षात आलं आम्हाला की प्रत्येकाला एक कृष्ण लागतो आयुष्यामध्ये. बरोबर आहे. हो. मग आमची गाडी आम्ही वळवली कोचिंगकडे, अच्छा. वैयक्तिक मार्गदर्शनाकडे. बरं त्याला मेहनत खूप लागते, वेळ खूप द्यावा लागतो, बरं. पण त्यामधनं जे ट्रान्सफॉर्मेशन होतं माणसाच्या आयुष्याचं, हो. ते एक डिफरंट लेवलचं होतं. ते समाधान कमवतोय. आणि हे एक असं क्षेत्र आहे सर, हो. जिथे वेळ, पैसा आणि स्थान तिन्हीचंही तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं. मिळतं. बरोबर आहे. सर, हा म्हणजे तुम्ही जेव्हा सांगत होतात ना हा सगळा प्रवास, त्यावेळेस मला माझा प्रवास आठवत होता. म्हणजे समांतर आपण प्रवास केला बऱ्याचदा. तुम्ही 14 वर्ष फार्मामध्ये काम केलं, मी 14 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या याच्यात काम केलं. तुम्ही नांदेडचे, मी यवतमाळचा आहे तसा मूळ. मी जेव्हा ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये आमच्या काम करतो, इथं खूप सारे स्टुडंट येतात, स्पर्धा परीक्षेचे जास्त येतात. आणि तुम्हाला माहिती आहे स्पर्धा परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन खूप असतं. बरेचदा फेल्युअर मुलांना सामोरं जावं लागतं आणि त्यांचं त्यावेळेस काउन्सिलिंग तुम्हाला खूप जास्त, म्हणजे आम्ही निकाल लागतो त्यावेळेस आम्ही असं म्हणतो की पास झालेल्या मुलांशी बोलण्यापेक्षा ज्यांचा निकाल येणं अपेक्षित होतं पण आला नाही त्यांच्याशी बोलणं जास्त गरजेचं असतं आणि आमचा वेळ त्याच्यात जास्त जातो, आम्हाला तो द्यावा लागतो. मला तुम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे की एखाद्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात अशी एखादी केस आली असेल की त्याला अपेक्षित असलेलं यश नाही मिळालं आणि त्यावेळेस तो कदाचित वेगळ्या वळणाला लागला असता, पण तुमच्यासोबत भेट झाल्यामुळे किंवा तुमचं त्यांच्याशी चर्चा झाल्यामुळे त्याला एक वेगळी दिशा मिळाली. अशी एखादी केस तुमच्या स्मरणात? निश्चितच सर. म्हणजे आता काय एवढी वर्षे ह्या क्षेत्रात काम करतो तर असे अनुभव हो. सतत येतात आणि वेगवेगळ्या स्टेजमध्ये पण येतात. पण नाव न घेता माझ्याकडे एक मुलगा आला होता, वय वर्ष 22. बरं. आणि वेगवेगळ्या सबस्टन्स अब्यूज करणारा, म्हणजे वाईट अच्छा. सवयी लागलेला मुलगा. अच्छा. एवढ्या कमी वयात 4 हो. स्त्रियांशी संबंध ठेवलेला मुलगा अरे बापरे. आणि आईवडील हतबल झालेले, असा एक मुलगा माझ्याकडे आला होता. आणि त्याच्या आईची एकच विनंती होती की सर काही करून याला यातनं बाहेर काढा. हो. आणि आम्ही त्याला वैयक्तिक कोचिंगचं चॅलेंज घेतलं. बरं तुमच्या माहितीच तो मुलगा कोलकात्याचा. बरं. महिन्यात 2 वेळा कोलकात्याहून तो पुण्याला यायचा. म्हणजे आमच्या कोचिंगपेक्षा त्याच्या येण्या-जाण्याचा आणि राहण्याचा खर्च जास्त जास्त होता. होतं. हो. पण कुठेतरी जो आधीचा आमचा संवाद होता, त्याची आई मला बरेच वर्ष फॉलो करत होती. हम्म. तिला तो विश्वास होता. तर बरं. दर 15 दिवसाला 3 तासाचं एक सेशन आम्ही त्यांच्यासोबत घ्यायचो. बरं. जास्तीत जास्त 1.5 वर्षामध्ये त्याच्या सगळ्या सवयी सुटल्या बरं. आणि त्याच्या आईवडिलांचा, ज्याला म्हणतो ना अँटिक आयटम्स असतात, हो हो. त्याचा बिझनेस आहे. कोलकात्यामध्ये एक सेंटर आहे, दिल्लीला एक, पॅरिसला सुद्धा आहे. म्हणजे व्यावसायिक पार्श्वभूमी खूप आहे. हो. रिसोर्सेसमुळेच तो हाताबाहेर गेला होता, फ्रँकली हो. सांगायचं तर. हो. पण झालं असं की 1.5 वर्षामध्ये हो. त्यांनी त्याच्या ग्रॅज्युएशनचे जे विषय 3 वर्ष पेंडिंग होते ते सुद्धा क्लिअर केले. मॅनेजमेंटला ॲडमिशनही घेतलं आणि व्यवसायात उतरायला लागला. बरं. आता बरीच वर्ष झाली या गोष्टीला. आता त्याचं लग्न सुद्धा झालेलं आहे आणि बरं. तो व्यावसायिक म्हणून आणि एक घरचा एक जबाबदार सदस्य म्हणून सुद्धा खूप छान करतोय. वाह! आणि हे एक ज्याला म्हणतो ना एक्स्ट्रीम लेवलची केस होती, बरोबर. ज्याचं समाधान मला आयुष्यभर मिळणार आहे. येस. कारण त्यावेळेस त्या मुलाला जर दिशा मिळाली नसती हो. तर परिवारासाठी आणि समाजासाठी एक ज्याला म्हणतो ना ओझं बरोबर आहे. निर्माण झालं असतं. पण तो आता एक ॲसेट निर्माण सर, झाला. मी काही दिवसाच्या आधी एक पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकामध्ये असं सांगितलं होतं की प्रत्येकाच्या वागण्याचे एक पॅटर्न असतात, म्हणजे ते पुन्हा पुन्हा तेच आयुष्यामध्ये रिपीट होत असतात. तर असं असतं का की एखाद्या व्यक्तीने त्याची एक वागण्याची पद्धत तयार झाली आहे, तो एक पॅटर्न तयार झाला आहे आणि तोच पॅटर्न लाईफमध्ये म्हणजे रिपीट होत जातो? सर, तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे सत्य आहे. हो. आणि हा पॅटर्न कधी बनतो? हो. हा पॅटर्न पहिल्या 7.5 वर्षात बनतो, आयुष्याच्या पहिल्या 7.5 वर्षात. बापरे. त्यामुळे तर मी पालकांना कायम सांगत असतो हो. की पॅरेंटिंग डेलिगेट करू नका. तुमचं मूल लहान आहे ना, तेव्हा हो. त्याची, ह्याला सायकोलॉजीच्या भाषेत आम्ही लाईफ स्क्रिप्ट म्हणतो. अच्छा. तर माणसाची लाईफ स्क्रिप्ट लहानपणीच लिहिली जाते आणि सर, माणूस ती ती स्क्रिप्ट आपल्याला म्हणजे आपल्या याच्यानं बदलवता येते? मेहनत खूप करावी लागते. अच्छा. ओके. बरं. कारण काय होतं, आपलं माइंड आहे, कॉन्शियस माइंड आहे, हो. मग सबकॉन्शियस माइंड आहे, अनकॉन्शियस माइंड आहे. हे जे लहानपणीचे पॅटर्न आहेत ना, ते खाली 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 अनकॉन्शियसमध्ये दबलेले असतात. बरं. मग तुम्ही बघा, एखादं मूल
कॉन्फिडंट आहे, लहानपणापासून आहे, पुढे गेल्यावरही तुम्हाला लक्षात येतं. एखादा भिडस्तय, तो तसाच राहतो. एखाद्याला रिलेशनशिप आवडतात, एखाद्याला एकटं राहायला आवडतं. ते पॅटर्न लहानपणीच बनतात. बरोबर. आपण आपल्या आयुष्यातही झाकून बघितलं, हो, लहानपणीचा पहिली दुसरीचा मी, हो. ते पॅटर्न्स खूप जास्त कंटिन्यू तुम्ही सांगत असताना मी तेच पाहत होतो. म्हणजे तसं होतं असं सर होतं ते. पण खूपदा. नक्कीच होतं. अगदी बरोबर आहे. कारण ती पर्सनॅलिटी बनली. हो, दुसरी गोष्ट कशी आहे, बालमनावर संस्कार हा शब्द जो आपण वापरतो ना, हो. तर आपल्या मोरल व्हॅल्यूज तिथेच बनतात. अच्छा. आता जसं मी जय श्रीकृष्ण म्हणतो, कुणी हो. जय श्रीराम म्हणतो, कुणी दुसऱ्या हो. देवाचं नाव घेतं. बरोबर, म्हणजे काय, लहानपणी कोणीतरी जेव्हा तुम्हाला तुमची पाटी कोरी होती तेव्हा काहीतरी लिहिलं बरोबर आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की ती आता काळ्या दगडावरची रेघ आहे. बरोबर आहे. अगदी तर ते पॅटर्न्स बदलणं खरंच खूप अवघड आहे आणि माणसं तेच पॅटर्न रिपीट करतात. म्हणूनच पहिले 7.5 वर्ष हम्म. किंबहुना पहिले टीनेजच्या आधीचं जे वय आहे, हो, इथे पॅरेंटिंग खूप महत्त्वाची आहे. लाईफचं फाउंडेशन जे म्हणतो ना आपण, हो. ते उत्तम बनणं खूपच आवश्यक आहे, असं मला वाटतं. सर, या वयोगटातले जे मुलं आहेत, त्यांचे जे पॅरेंट आहेत, त्या पॅरेंटने एक ढोबळ मानाने काय सांगाल, की त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा कसं, म्हणजे साधारणतः एक 7.5-8 वर्षाच्या आतली जी मुलं आहेत त्यांच्या पॅरेंटने? मी साध्या भाषेत बोलायचं तर मी त्यांना म्हणेल, ही कुरी पाटी आहे अच्छा. आणि तुम्ही त्याच्या जीवनाच्या गोष्टी लिहिताय. बरोबर आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट मी सांगेन, की परमेश्वर तुमच्या माध्यमातून तथास्तु म्हणतोय. हम्म. खासकर माझी प्रत्येक आईला विनंती आहे, अच्छा. की तुम्ही मुलासाठी जे काही शब्द वापरतायत, हम्म. परमेश्वर सुद्धा त्याच्या विरोधात जाणार नाही. बरोबर. जर एखादी आई म्हणते, की हम्म. तुझं काही नाही होऊ शकत, काय वात्रटच आहेस, है ना, म्हणतात म्हणतात. हो, अनावधानाने, पण हो. म्हणतात. माहितीच नसते त्यांना पण. माहितीचा अभाव आहे हम्म. आणि ते तथास्तु होणार, कारण त्याच्या मनावरती लेबलिंग होते. त्याच्यासाठी भगवंत कोण आहे? आई बापच आहेत. बरोबर आहे. आपण शिकवतोय. हो, मग माझी आई जर मला सांगते की मी असाच आहे, मी बदमाशच आहे, बदमाश आहे, बेजबाबदार आहे, नालायक आहे, तर तो स्वतःला मानायला लागतो आणि सिद्ध करायला लागतो. हम्म. आणि त्या विरुद्ध जर एखादी आई म्हणते की तू स्टार आहेस, हो. तू परफॉर्मर आहेस, तू चॅम्पियन आहेस, तो स्वतःला मानायला लागतो आणि सिद्ध करायला लागतो. तर बरोबर. पालकांना माझी एक विनंती आहे, की तुम्ही मुलाविषयी स्वप्न बघताना हम्म. काय बनणार आहे तो हे स्वप्न नंतर बघा. बरोबर. त्याचं व्यक्तिमत्व कसं तुम्हाला अपेक्षित आहे ह्याच्यावर तुम्ही विचार करा, की तो कॉन्फिडंट असला पाहिजे, तो बरोबर. करण्यासारखा दानवीर असला पाहिजे, कॉन्ट्रीब्युटर असला पाहिजे, जे काही आहे. आणि तुम्ही त्याला सांगा की तू ऑलरेडी तो आहेस, बरोबर तो आहे. निश्चित बनणार. बरोबर. कारण ही जी लाईफ स्क्रिप्ट आहे ना सर, हो. माझा अनुभव आहे. मी अशी मुलं बघितलीत. आता रिसेंटली एक एक्झाम्पल होतं माझ्याकडे. एक मुलगा आहे, तो आता IIM मध्ये शिकतोय. रिसोर्सेसची फार कमतरता. बरं. पण त्याच्या आईने मला सांगितलं, सर माझ्या मुलाला असं असं माझा विचार आहे की तो ह्या सगळ्या संकटातनं दूर गेला पाहिजे आणि त्यासाठी शिक्षण चांगलं व्हावं. अच्छा. त्याचं प्रोफाइलिंग केलं, मॅनेजमेंटचा विद्यार्थी निघाला तो. हम्म. आणि मी त्यांना म्हटलं की हा IIM मध्ये शिकला तर खूप छान. बरं. त्याच्या आईने त्याची जी प्रोग्रामिंग केली आज तो शिकतोय. बरं. आणि काही नाही, सामान्य गायडन्सवरच तो मुलगा तिथपर्यंत पोहोचला. का? हो. कारण एकदा ती लाईफ स्क्रिप्ट बनली, त्याच्या मनावर ते संस्कार झाले बरं. आणि त्याला तीच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची वाटायला लागली. हम्म. मग रिसोर्सेस, त्याची एनर्जी, त्याचा इंटरेस्ट सगळा तिथेच लागला. अशी मुलं भटकत सुद्धा नाहीत. बरोबर आहे. सर, तुम्ही आता जेव्हा सांगत होतात की हे जे संस्कार लहान मनावर तयार होतात, तर हे संस्कार तयार होण्याचं असं काही विशिष्ट वय आहे की त्या स्टेजला ते स्टॉप होतं किंवा नंतर नंतर फक्त कमी होत जातं, पण शेवटपर्यंत, म्हणजे अगदी आता मी काही उदाहरणं बघितलेली आहेत की त्या विद्यार्थ्यांना, कारण आता मी प्राथमिक शिक्षक होतो, जवळपास 27 वर्ष ह्या सगळ्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहे. साधारणतः मला आठवतं एका मुलीला एक ती 10वी-12वीच्या वर्गात वगैरे असेल त्यावेळेस समजा, तर त्यावेळेस तिला जी गोष्ट सांगितली होती ती तिनं खूप शेवटपर्यंत फॉलो केली आणि ती आता ते झालं, तिनं ते केलं. तर असं पण होऊ शकतं की या 18-20 वर्षापर्यंत सुद्धा हे संस्कार होऊ शकतात? निश्चितच होऊ शकतात सर. अच्छा. पण मी म्हणाल्याप्रमाणे वयवर्ष 7.5 पर्यंत मोठा भाग होतो. जसं कारण म्हणतो त्यावेळेस ते पूर्ण ॲब्सोल्युटली. म्हणजे हे असं आहे की तुम्ही एखादा स्लॅब टाकताय सिमेंटचा, येस. तर सुरुवातीला तुमच्याकडे चॉईस आहे. बरोबर आहे. टाकून झाल्यावरही थोडा वेळ तुमच्याकडे चॉईस आहे. हो. त्यानंतर जर करायचं तर तुम्हाला स्ट्रक्चरल चेंजेस करावे लागतात. बरोबर. तर साधारणतः मूल एकदा टीनेजमध्ये आलं, हो. 13 वर्षाच्या पुढे आल्यानंतर जर त्याच्यामध्ये बदल घडणार असेल तर त्याचा मूळ काय असतो, एक तर लाईफमध्ये काहीतरी मोठी घटना घडली, अच्छा. सकारात्मक किंवा नकारात्मक. हो. त्यामुळे माणसाची विचारधाराच पूर्ण बदलू शकते, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. बरं. एक ती गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे कन्सिस्टंट एक्सपोजर. अच्छा.
उदाहरण दाखल म्हणजे माझं स्वतःचं एक छोटंसं उदाहरण देईन. मी माझ्या लहानपणी कधी स्पोर्ट्समध्ये चांगला नव्हतो. बरं. पण 2011 पासून मला काही मित्र मिळाली जे रोज बॅडमिंटन खेळतात. बरं. आता एवढी वर्ष 14-15 वर्ष बॅडमिंटन खेळतोय. हो. तर मी एक उत्कृष्ट खेळाडू आहे माझ्या एज ग्रुपमध्ये असं मला वाटतं. बरोबर. आणि ह्याचा जुन्याशी काही संबंध नाही. पण कन्सिस्टंट एक्सपोजरमुळे मी स्वतःला मानायला सुद्धा लागलो. बरोबर. लहानपणी मला गल्लीच्या क्रिकेट टीममधनं पण बाहेर केलं जायचं पायाखालनं बॉल गेला म्हणून. बरं. ओके. तर कन्सिस्टंट एक्सपोजर जर मिळालं ना तर बिलीफ चेंज होऊ शकतात. इव्हन स्ट्रेंथ सुद्धा बदलू शकतात. बरं. किंवा ट्रॉमा, एखादा धक्का बसला, अच्छा. विचारधाराच बदलून जाते आयुष्याच्या ह्याच्यामुळे. पण नॉर्मल रुटीन चालू ठेवून माणसामध्ये बदल घडेल का, तर ते नाही होणार. सर पण हे निगेटिव्ह बाबतीमध्ये पण होतं, म्हणजे कंटिन्युअसली जर एक्सपोजर निगेटिव्ह गोष्टींचा मिळाला किंवा एखाद्या निगेटिव्ह व्यक्तीचा एक्सपोजर जर कंटिन्युअस मिळाला तरी त्याची मेंटॅलिटी निगेटिव्ह होऊ शकते. होऊ शकते सर. आता इथे पण कसं आहे, बालमनावर जे संस्कार झालेत ते किती स्ट्रॉंग आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, अभिमन्यूला आता चक्रव्यूहात घेरलाय. तो अभिमन्यू आहे, तो लढणार, तो हार नाही मानणार. बरोबर आहे. पण जर तो अभिमन्यू नसेल तर तो काय करेल, तो म्हणेल मी तुमच्यातलाच आहे. तर लहानपणीचे संस्कार खूप महत्वाचे आहेत. पण संगतीचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होतोय. आणि आजकाल तर मुलांना म्हणजे आपल्याला माहितीच नाही. आजकाल विषय काढला तुम्ही, सोशल मीडियाचा खूप जास्त म्हणजे इतका जास्त इफेक्ट पडतो आहे आणि अनेक लोक हे सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये ऑलरेडी अटकलेले आहेत. मुलं तर खूप जास्त आहेत. म्हणजे मुलं आहेत, पालक सुद्धा अनेक पालक असे आहेत की जे त्या सोशल मीडियाचं आहे. तर याचा कसा इफेक्ट होतोय, कसं आपण हे कराल त्याला? सर पहिली गोष्ट तर एखाद्या चांगल्या मुलाला जर खराब करायचं असेल ना तर आई वडिलांनी त्याला एक फक्त शब्द द्यायचा, 10वीला चांगले मार्क मिळाले की स्मार्टफोन घेऊन देतो. म्हणजे स्वतःच्याच सोन्यासारख्या मुलाला, हिऱ्यासारख्या मुलाला बर्बाद करण्यासाठीचं दिलेलं प्रॉमिस. अरे बाबा, हे मी नेहमी अनुभवतोय. हो ना. तुम्ही त्याला ते चॉकलेट दाखवताय पण हे चॉकलेट नाहीये, हा अनुभव आहे. आणि 11वी 12वी हे खूप महत्वाचं वर्ष आहे. मी बरेचदा म्हणतो बार्गेनिंगच करायची तर 12वी नंतर करा. बरोबर. ऍटलिस्ट तुम्ही प्रोफेशनल कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर आणि ती थोडी मॅच्युरिटी पण येते. 10वी 11वी 12वी म्हणजे खूपच नाजूक वय आहे. बरोबर. आता सोशल मीडियाचं काय झालंय सर, सोशल मीडिया म्हणजे कसं आहे, सध्या इकॉनॉमी इज ड्रिव्हन बाय डोपामिन. डोपामिन एक केमिकल आहे आपल्या ब्रेनमध्ये आणि आजकाल सगळेच जण डोपामिन विषयी अवेअर झालेले आहेत. तर हे जे डोपामिन केमिकल आहे ना त्यावर इकॉनॉमीज चालत आहेत. बरं. रिसेंटली एक रिपोर्ट आला की फेसबुकवर 33% टीनेज मुलींना चुकीचा कंटेंट आठवडाभर दाखवला गेला. बरं. ओके. आता त्या वयात त्यांना ते टाळायचं कसं, स्किप करून पुढे कसं जायचं, तेवढं त्यांची प्रगल्भता नसते. बरोबर. त्यामुळे मला तर असं प्रामाणिकपणे वाटतं की पालकांनी अलर्ट राहणे आवश्यक आहे आणि काही बाउंड्रीज सेट करणे, काही नियम बनवणे खूप महत्वाचे आहेत. जसं आमच्या घरी आहे, 9:30 वाजता वायफाय बंद झाला पाहिजे म्हणजे बंद झाला पाहिजे. अच्छा. महिन्याभरात 2 GB पेक्षा वैयक्तिक डेटा, दिवसाचा नाही. बरं. महिन्याभरात 2 GB पेक्षा वैयक्तिक डेटा माझ्या मोबाईलमध्ये पण नाहीये. बरं. घरी वायफाय आहे, ऑफिसमध्ये वायफाय. बरोबर. अजून एक गोष्ट आहे, माझ्या स्वतःच्या 2 टीनेज मुली आहेत. हो. त्यांना बेडरूममध्ये मोबाईल अलाउड नाही. माझ्या बेडच्या बाजूला एक पिंक स्टँड आलाय. माझ्या घरी महिला जास्त आहेत, तर त्या पिंक स्टँडवर सगळे फोन येतात. ओके. आणि माझं दिवसभराचं काम साधारण 10:15 वाजता मी फ्री होतो. 10:15 वाजता माझा फोन माझ्या आईकडे जातो. सर मी पॅरेंटिंग कोच आहे, मला दुसऱ्यांना सांगायचं तर मी स्वतः आधी केलं पाहिजे. बरोबर आहे. तर फोन फ्री झोन्स, जसं जेवताना आम्ही जनरली, आता माझा व्यवसाय असा आहे की लंचला मी घरी असतो, मुली शाळेतनं वगैरे येतात, त्यावेळेस सुद्धा आम्ही काय करतो की आमचा एक छोटासा ज्याला म्हणतो टीपॉय टाईप ठेवलेला आहे. सगळे फोन तिथे ठेवायचे, फोन कुणाच्या बाजूला नाही. हॉलमध्ये तुम्ही बसलाय तर तासामध्ये 10 मिनिटाच्या वर आम्ही अलाउ नाही करत फोन कुणालाही. म्हणजे सतत फोन बाळगणे हा कन्सेप्ट आमच्या घरी नाहीये. आणि मी कायम विचारतो माझ्या मुलींना, कधी कधी आता टीनेज आर्ग्युमेंट होते, मी त्यांना म्हणतो तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का, किंवा एखाद्या मंगेशकर हॉस्पिटलचे ICU तज्ज्ञ आहात का. आणि सुरुवातीला विरोध नक्कीच झाला सर, पण आता त्यांना लक्षात आलं की कनेक्टेड राहणं आवश्यक आहे, पण कम्प्लीट कनेक्शन ऍक्च्युली तुम्हाला लाईफ सोबत डिस्कनेक्ट करतं. त्यामुळे आपल्याला कनेक्शन कसं आहे, शेवटचे 10 मिनिट तासाचे, मला स्वतःलाही जर आपण कधी संवाद केला तर तुम्हाला जाणवेल की माझं उत्तर घडीच्या काटा
हो. जो 10 ते हो. 12 मध्ये असतो त्या दरम्यान येतं. पहिले 50 मिनिट मी स्वतःला फोन देत नाही. बरं. शिस्तीचा भाग आहे. आणि बरोबर. हळूहळू आपल्या आजूबाजूच्या मित्रांना, परिवार आणि क्लायंट्सला सुद्धा सवय लागते. ओके, हो. ह्यांचा तासात 1.5 तासात रिप्लाय येतो. बरोबर. लगेच लगेच नाही अपेक्षा नाही करत. पण हा अवेअरनेस खूप महत्वाचा आहे सर. नाही सर पण हा अवेअरनेस आता खूप लोकांमध्ये आहे. पण ते इम्प्लिमेंट करू शकत नाहीये. मग त्यांनी इम्प्लिमेंट करायसाठी काय केलं पाहिजे? म्हणजे हळू-हळू का असेना पण ती सुरुवात झाली पाहिजे. याच्यासाठी कोणते पावलं पालकांनी किंवा मुलांनी पण उचलले पाहिजे? एक तर सर कसं होतं, टाइम ब्लॉक करणे खूप आवश्यक आहे. अच्छा. की त्याही आधी मी सांगेल विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं, कमी वयाच्या वयाची जी मुलं आहेत त्यांच्या दृष्टिकोनातनं. कारण त्यांना कसं एखादी गोष्ट जर मिळणार नाही असं आलं तर डिस्परेशन वाढतं. हे नॅचरल आहे या वयात. हो. त्यामुळे कसं आहे, महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की ह्यांनी मला मोबाईल किंवा मला मीडिया जे काही असेल, तुम्ही जे काही बघता, ते कधी मिळणार आहे हे स्वतःला आधी क्लिअर सांगायचं. अच्छा. जसं मी तुम्हाला थोड्या वेळाखाली म्हणालो, की तासामध्ये मला 10 मिनिट मोबाईल मिळणार आहे. बरोबर आहे. मग मी डेस्परेट होत नाही. म्हणजे पक्कं माहीत असतं आपल्याला. आधी स्वतःला सांगायचं, जी गोष्ट सोडायची ना, हो. पण ती चिटकलेली आहे आपल्याला बरोबर. सवय लागलेली आहे, तर ती कधी मिळणार हे स्वतःला सांगायचं. अगदी. जसं आपण सर आपल्या आयुष्यात बघतो, माणसाची सायकॉलॉजी काय सांगते, हो. जेव्हा माणसाला एक गोष्ट कळतं, की ही गोष्ट पूर्णतः माझी आहे, तेव्हा हो. त्याचा त्यातला रस संपतो. अगदी. बरोबर आहे. जोपर्यंत मला मिळालं नाही तोपर्यंत मी डेस्परेट आहे. मिळाल्यानंतर काय कौतुक आहे. बरोबर आहे. ही सायकॉलॉजी आहे. तर ते मग मला कधी मिळणार हे आधीच सांगून ठेवायचं. मग हळूहळू स्वतःला त्यासाठी काही सिस्टीम बनवायच्या. त्यामध्ये टाइम ब्लॉकिंग सिस्टीम असते. अच्छा. की टाइम ब्लॉक्सच करायचे. जसं आता माझी छोटी कन्या 10वीला आहे. हं. तिला दिवसात 20 मिनिट 3 वेळा. बरं. आम्ही ठरलेला टाइम आहे. हो. तिचं काही वेगळं शेड्यूल असेल तर ती आम्हाला सांगेल. अच्छा. की मला हे 20 मिनिट आता नाही. म्हणजे शाळेतनं आली हो. की एक फ्रेश झाल्यावर ती बघते 3 ते 3:20. ती मला सांगेल, "पप्पा 3 ते 3:20 नाही, मी 4:30ला बघणार." बरोबर. इट्स ओके. हो. पण 20 मिनिट आणि 3 वेळा टोटल 1 तास मी तिला देतो. बरं. त्यामध्ये पण ऑफकोर्स पॅरेंटल कंट्रोल खूप महत्वाचं आहे, की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. बरोबर. जसे Instagram, Snapchat असे खूप सारे ॲडिक्टिव्ह गॅजेट्स आहेत जे आम्ही स्ट्रिक्टली टाळतो. बरं. त्या गोष्टी आपल्याला नको आहेत म्हणजे नको आहेत. मग ते आधीच सांगून ठेवलेलं आहे. सर पण आता हा पॅरेंटिंगचा एक प्रकार झाला. म्हणजे खूप स्ट्रिक्टली आणि खूप असं टाइम ब्लॉक पाडून त्याला हे करणं. अनेक लोकांना असं पॅरेंटिंग आवडत नाही किंवा त्यांना असं वाटतं की आपण मुलांना लिबरल ठेवलं पाहिजे. तर पॅरेंटिंगची लिबरल ठेवण्याची पद्धत योग्य आहे की स्ट्रिक्ट असं एकदम शिस्तीमध्ये त्यांना ठेवणं ही पद्धत योग्य आहे की ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे? किती असेल? काय योग्य आहे त्यात? सर मी हा प्रश्न मला पडलाय. नाही निश्चितच सर. हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. हं. पण ज्याला म्हणतो ना, सिस्टीमला लेबलिंग करण्यापेक्षा हं. पात्रता बघणे आवश्यक आहे. एक्झाम्पल, अच्छा. आता आपली मुलं मोठी होत आहेत, आज न उद्या गाडी चालवतील. बरं. आता आपण त्यांच्या हातात गाडी दिली हो. किंवा अजून एक डे टू डे लाईफमधलं सायकलचं उदाहरण घेऊया. हो. मुलाला सायकल शिकवतो आपण. हो. मागे हात धरून पळणारा बरोबर आहे. हो. पप्पा आपल्याला दिसतो, बाप दिसतो तो, हो, हो. है ना? तर ते आपण पूर्णपणे सोडतो कधी, निश्चित कधी होतो. त्याला टप्पे आहेत. बरोबर आहे. सुरुवातीच्या टप्प्याला सायकल 100% आपल्या कंट्रोलमध्ये नसेल तर आपल्या मुलाला जखम होऊ शकते, ते पडू शकतं, त्याला हानी होऊ शकते. बरोबर. हे कंट्रोल नाही आहे, ही डिक्टेटरशिप नाही आहे, ही एक बेसिक अंडरस्टँडिंग आहे. आपल्या मेंदूचा हा जो भाग आहे, हो. जो की इमोशनल कंट्रोल, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी आवश्यक आहे, तो डेव्हलप व्हायला किमान 22 वर्ष लागतात. अच्छा, हा पुढचा भाग. पुढचा भाग याला प्रीफ्रंटल लोब म्हणतो. अच्छा. आणि हाच प्रीफ्रंटल लोब मनुष्याला इतर सगळ्या जनावरांपासून श्रेष्ठ बनवतो, वेगळा बनवतो. बरं. पण हा डेव्हलप व्हायला 22 वर्ष, 20 पण नाही, क्षमायाचना, 22 वर्ष लागतात. बरं. म्हणजे तोपर्यंत त्यांचे इमोशन्स हाय असणार आहेत आणि हो. डिसिजन मेकिंग कमी असणार आहे. बरोबर. मग तोपर्यंत आपल्याला ती सायकल थोडी बहुत धरणे आवश्यक आहे. ही डिक्टेटरशिप नाही आहे, ही अंडरस्टँडिंग आहे. बरोबर. आणि हे जास्त पालकांना कोणी सांगणार नाही. कारण सिस्टमॅटिकली तुम्ही गेलं तर तुमची मुलं आदर्श होतील, चांगली होतील, त्यांच्या चुका घडणार नाहीत. बरोबर आहे. ओके. पण प्रत्येकजण तुमच्या मुलाचा शुभचिंतक नाही. बरोबर. त्यामुळे बाउंड्रीज सेट करून बाउंड्रीजमध्ये, जसं आपल्याकडे भारतामध्ये संविधान आहे. हो. बरोबर आहे. आपल्याला फ्रीडम खूप आहेत, पण हो. संविधानाच्या दायऱ्यामध्ये. बरोबर. तसंच बाउंड्रीज. मी म्हणालो ना सर, माझी मुलगी ॲक्च्युली चेरिश करते की तिच्याकडे हक्काचा 1 तास आहे. बरोबर आहे.
कमी नाही आहे सर. हो, एका हो, हो. विद्यार्थ्यासाठी 1 तास म्हणजे खूप आहे. खूप आहे. हो, आता काही वापरायचे नाहीत, आम्ही काही घोषणा नाही केलेली, हो, आदेश नाही दिलेला. हो. आम्ही त्यांना अक्षरशः प्ले स्टोअरमध्ये जाऊन ते जे गोल असतं ना, त्यावर हो. क्लिक करून त्याच्यामधले कंटेंट, हो. उदाहरण देईन मी तुम्हाला, व्हायलन्स, अच्छा. पीपल इंटरॅक्शन म्हणजे अननोन व्यक्ती तुम्हाला संपर्क करू शकतात का? ओके. किंवा इन गेम परचेस नावाचा एक प्रकार असतो. इन गेम परचेस म्हणजे तिथे तुम्ही पैसे खर्च करू शकता त्या ॲपमध्ये. बरं. कार्ड वापरून, जीपे वापरून आजकाल एका क्लिकमध्ये ट्रान्झॅक्शन होतात. हो, हो. रिसेंटली एक माझ्याकडे केस आली होती इंदोरची. बरं. एका मुलाने वडिलांच्या काय अकाउंटमधनं 40,000चा परचेस केला. गेममधले गन्स विकत घेतल्या. बापरे! ओके. आणखी एक येतं हाय स्पीड 3D. बरं. हाय स्पीड 3D मुवमेंट माणसाला ॲडिक्टिव्ह बनवते. मग अभ्यास जे ब्लॅक अँड व्हाईट पुस्तक आहे ते बोरिंग वाटतं. ह्या गोष्टी मुलाशी चर्चा करून त्याला समजून सांगितल्या की त्यालाही कळतं. अच्छा. म्हणजे कसं आहे की तुम्ही टेक्नॉलॉजीपासून पूर्ण दूर पण करत नाही मुलाला हो. आणि ॲट द सेम टाइम त्याला झेपणार नाही, कंट्रोल होणार नाही अशी गोष्ट त्याच्या हातात देत नाही. सिम्पल आहे, स्टेअरिंग जबाबदार माणसाच्या हातात द्यायची बरोबर. किंवा नवीन असेल त्याला ट्रेनिंग द्यायची. येस, येस. हा बेस्ट अप्रोच आहे असं मला वाटतं. आणि तो खूप गरजेचा आहे नक्कीच. आजच्या काळामध्ये, तो नक्की. सर, जेव्हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये मी विचार करतो तेव्हा बरेच लोक मार्क्सवर खूप फोकस करतात आणि काही लोक स्किलवर फोकस करतात, मार्क्सवर कमी. काय योग्य असलं पाहिजे? मार्क्सवर किती फोकस असला पाहिजे, म्हणजे गुणांवर ज्याला आपण म्हणतो, आणि त्याने जे लाईफ स्किल आहेत किंवा कुठली स्किल आहेत ते स्किल मिळवण्यावर किती फोकस असला पाहिजे? सर, हा विषय आहे ना, प्रत्येक पालकाला असं वाटतं की मार्क्स चांगले मिळाले की माझ्या मुलाचं चांगलं करिअर होईल. हो. तुम्ही कुठलीही फील्ड बघा, मेडिकल फील्ड बघा, इंजिनिअरिंग फील्ड बघा. इंजिनिअरिंगचा आकडा तर 7% आहे फक्त, बरोबर. की 7% इंजिनिअर एक्सेप्शनल करिअर करतात. अच्छा. मोठं-मोठी आम्हाला असं लक्षात आलंय की 10 ते 12% मुलांचं जे भवितव्य आणि उत्तम करिअर आहे हे मार्क्सच्या माध्यमातून घडतं. बरं. बाकीच्यांचं काय? हो. बाकीचे जे 88% आहेत त्यांना शिक्षणाची जोड तर असलीच पाहिजे, बरोबर. पण त्यांचं क्वालिफिकेशन त्यांचा युनिक सेलिंग पॉईंट असणार नाही. बरोबर. की मी तुम्हाला दाखवलं की ह्या अमुक मोठ्या कॉलेजमधनं A+ वगैरे मध्ये मी आलोय, असं प्रत्येक जण नाही दाखवू शकत. बरोबर. मग बाकीच्या मुलांना लाईफ स्किल डेव्हलपमेंटवर खूप काम करणे आवश्यक आहे. ऑफकोर्स बरोबर. ज्याच्याकडे मार्क्स आणि लाईफ स्किल आहेत तो तर मग टॉप लेवलला, टॉप 3% मध्येच निश्चितच बरोबर. जाणार. हो. मग आजकाल प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला खूप महत्त्व झालेलं आहे, फोकसला खूप महत्त्व झालेलं सर, आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे सुद्धा सेपरेट स्किल आहे? निश्चितच. बरं. आणि हा विषय निघाला म्हणून मी थोडंसं हो. अनुमती घेईन भटकण्याची. बरीचशी मुलं ना मॅथ्सपासून पळतात. हो. मी प्रत्येकाला सांगतो, तुम्हाला मॅथ्समध्ये करिअर नाही करायचं करू नका, पण मॅथ्स सॉल्व्ह करा. हो. कारण मॅथ्सचे प्रॉब्लेम तुम्हाला आज अवघड वाटतात, हं, पण जो मॅथ्समध्ये जिंकला ना हो, हो. तो आयुष्यातल्या प्रॉब्लेमला पण काही ना काही, ज्याला म्हणतो ना डटे रहो, बरोबर आहे. ती मानसिकता निर्माण होते. आता सर, माझी प्रॉब्लेम मुलगी- सॉल्व्हिंग हे जे स्किल आहे हे मॅथ्सशी रिलेटेड आहेत का मग तसं? मला वाटतं सर निश्चितच संबंध अच्छा. आहे. कल्पना करूया की एखादा लहान मुलं आहे, विद्यार्थी दशेत आहे, हो. त्याच्या आयुष्यात फार मोठे प्रश्न नसतातच. बरोबर आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं, म्हणजे हो, मी हो. एक जोक ऐकला होता, हो. हे मॅथ्स तू कब बडा हो जाएगा, अच्छा. अपने प्रॉब्लेम खुद सॉल्व्ह करू. म्हणजे तू स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह कर, मला का त्रास देतोय, बरोबर. असं मुलं म्हणतात. हो. पण मॅथ्समध्ये जी चिकाटी लागते, जे सातत्य लागते, एक प्रश्न तुम्ही सोडवला, 4 दिवस तुम्ही जर त्याला परत रिव्हिजिट नाही केलं, त्याला लक्ष नाही दिलं, तर दुसऱ्या वेळेस सोडवता येत नाही. बरोबर आहे. आयुष्यामध्ये असंच असतं, आपल्याकडे रिपिटेटिव्ह आणि नाविन्यपूर्ण असे दोन्ही प्रकारचे प्रॉब्लेम येतात. बरं. आणि ज्याला मॅथ्समध्ये, म्हणजे मॅथ्स सोडवणं म्हणजे काय किंवा मॅथ्सचे प्रॉब्लेम सोडवणं म्हणजे काय, की ती चिकाटी असणे, की मला उत्तर सापडत नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करून उत्तरापर्यंत जाणे. बरोबर. माझं असं लक्षात आलं की जी मुलं लाईफमध्ये मॅथ्समध्ये चांगलं करतात, खासकर 9वी ते 12वीच्या प्रवासात, कारण तिथलं मॅथ्सचं डिफिकल्टी लेवल 8वी पर्यंत थोडंसं कमी आहे असं मला वाटतं. बरं. ती मुलं आयुष्यामध्ये पण प्रॉब्लेम्स आल्यावर ना अधिक क्रिएटिव्ह, अच्छा, आणि अधिक प्रॉफिटेबल म्हणा किंवा अधिक वेळ वाचवणारे, मेहनत वाचवणारे असे सोल्युशन शोधू शकतात. बरं. इनफॅक्ट तुम्ही पण मानाल सर, इंजिनियर्सला काय म्हणतात? प्रॉब्लेम सॉल्व्हर्स, हो. जुगाडू, हो, हो. विश्वकर्मा का म्हणतात? हो, हो. कारण इंजिनिअरिंगचा बेस आपला मॅथमॅटिक्स आहे, Mathematics प्रॉब्लेम आहे. सॉल्व्हिंग आहे. बरोबर. आणि जीवनामध्ये, म्हणजे इनफॅक्ट मी थोडीशी टिप्पणी अजून करेल, हो. आपल्या प्रत्येक विषयाचं एक महत्त्व आहे. बरेचदा
म्हणजे आजकाल काय कुणीही मोटिवेशनल स्पीकर येतो बरोबर. आणि म्हणतो की काय मग मी हे काय शिकू ते काय शिकू. हो, हो. आपल्या विद्यार्थ्यांचं मी तुम्हाला सांगतो, हो. मॅथ्स तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला शिकवतं. बरं. विज्ञान जे आहे हो. ते तुम्हाला तर्कबुद्धी वापरायला शिकवतं, बरोबर. की कशामुळे काय रिझनिंग करायला, क्वेश्चनिंग करायला हो, शिकवतं. हो. बरोबर आहे. हो. भाषामुळे शिकल्यामुळे तुमचं कम्युनिकेशन आणि ज्यामुळे तुमचा इन्फ्लुएन्स आहे तो डेव्हलप होतो. बरोबर. इतिहास भूगोलला खूप लोक नावं ठेवतात, हो. पण मला माहिती बायकोचा वाढदिवस विसरल्यावर किती शिवाय बसतात ते. अगदी. मेमरी जी आहे, बरोबर आहे. स्मरणशक्ती वाढण्यासाठी तुम्हाला काहीतरी रॉ मटेरियल दिलं पाहिजे, जो रट्टा मारूनच तुम्हाला लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. आता जसं आपण बोलतोय, हो. तुमची मेमरी स्ट्रॉंग पाहिजे, रिकॉल स्ट्रॉंग पाहिजे, तेव्हा मुद्दे फ्लोने येतील. अगदी अगदी. आणि आयुष्यभर मेमरी गरजेची आहे. बरोबर आहे. आणि विद्यार्थ्यांचा आवडता क्लास पीटी, त्यामुळे फिटनेस असतो. फिटनेस ह्या प्रत्येक विषयामागे हा कोर्स असाच नाही बनलेला, बरोबर आहे. एक सायन्स आहे डेव्हलपमेंटचं. येस येस. पण विद्यार्थ्याला कंटाळा येतून कोणतरी सांगितलं मला रट्टा मारणं आवडत नाही. हो. अरे भाऊ, जर तुम्हाला आता 1.5 तासाचं भाषण द्यायचंय, हो. तर तुम्ही म्हणणार का की मला माझ्या नोट्स द्या, हो. मी रट्टा नाही मारणार. बरोबर आहे. असं नाहीये. मेमरी फार इम्पॉर्टंट स्किल आहे. बरोबर. आणि जेवढी शार्प मेमरी आहे ना, तेवढी पुढे चालून मेमरी प्लस प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये प्रोडक्टिव्हिटीला खूप लाभ होतो. बरोबर आहे. सर, करिअरच्या बाबतीमध्येच पुन्हा एकदा थोडं आपण तिकडे जाऊया. जेव्हा आपण करिअरच्या बाबतीत विचार करतो, तेव्हा तुम्हाला काय वाटतं की इथून पुढच्या काळात साधारणतः एक पुढच्या 20-25 वर्षामध्ये कुठल्या करिअरला खूप जास्त प्रमाणामध्ये डिमांड राहील किंवा ज्याच्यामध्ये करिअर करणं हे खूपच जास्त चांगलं ठरू शकेल मुलांना? ओके. प्रथम गोष्ट तर मॉडर्न करिअरमध्ये आपण मॉडर्न करिअरच्या बाबतीत हो. हाय एंड टेक्नॉलॉजी निश्चितच खूप छान चालणार आहे. अच्छा. मग त्यामध्ये AI आलं, मशीन लर्निंग आलं, डेटा सायन्स आलं, कम्प्युटर आहे, ह्या गोष्टीमध्ये. बरं. पण तिथे पण तुमच्याकडे हाय एंड प्रोफेशियन्सी पाहिजे. हो. कारण टेक्नॉलॉजी फील्डमधले बेसिक काम हे मशीनच करतील. बरोबर आहे. इनफॅक्ट असं म्हणलं जातं की एव्हरीथिंग अँड एनिथिंग हो. विच इज रिपिटेटिव्ह इन नेचर अँड प्रेडिक्टेबल इन प्रोसेस शॅल बी रिप्लेस्ड बाय मशीन्स. अरे बापरे. म्हणजे मोठा धोका आहे. बरोबर आहे. तुमचं काम जर प्रेडिक्टेबल आहे आणि रिपिटेटिव्ह आहे, जास्त वेळा लागणार आहे, हो. तर ते रिप्लेस होणारच आहे. आज न उद्या मशीन येणारच आहे, तो अल्गोरिदम, ते NLP डेव्हलप होणारच आहे. होणारच आहे. हो. पण त्याला नक्कीच वाव खूप आहे. बरं. या व्यतिरिक्त स्पोर्ट्स मॅनेजमेंट, स्पोर्ट्स रिलेटेड करिअर जगभरामध्ये. हो ना. स्पोर्ट्स म्हणजे काय, एंटरटेनमेंट लोकांना पाहिजे. हो. आणि स्पोर्ट्स याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे स्पोर्ट्स, जे अच्छा. ऑनलाईन गेमिंग आहे ते पण फार मोठं विश्व आहे, तिथे पण खूप छान करिअर होतात. बरं. फार मोठ्या प्रमाणात स्कोप आहे का, सध्या नाहीये, पण भविष्यात येऊ शकतो. कारण ऑनलाईन गेमिंग मोठं होतंय. आणि आपण तर बघतोय आपल्याकडे आता प्रो कबड्डी पण चालू झालं, बरोबर. महिलांचं IPL चालू झालं, आणि हो, हो, हो. प्रचंड मोठ्या प्रमाणात स्पोर्ट्समध्ये हो. आणि रिलेटेड 15-17 करिअर्स आहेत. असं नाही की फक्त एक क्रिकेटर खेळतोय, त्याच्या आजूबाजूला एक मोठी इकोसिस्टम आहे, यंत्रणा आहे. बरोबर. ते खूप छान होतंय. दुसरी गोष्ट आहे ह्युमन व्हॅल्यूज रिलेटेड करिअर, जसं टीचिंग, ट्रेनिंग, काउन्सिलिंग, कन्सल्टेशन, कोचिंग. अच्छा. सायकोलॉजी आमची फील्ड. फिलॉसॉफी पण डेफिनेटली आता कमबॅक करते. फिलॉसॉफीकडे हळूहळू वारे व्हायला लागतील फिलॉसॉफीची सुद्धा. बरं. कारण जेव्हा अशा सिच्युएशन्स निर्माण होतात, मनुष्य डीपर क्वेश्चन्स ज्याला म्हणतो ना, की मोठमोठे प्रश्न स्वतःला विचारायला लागतो, तिथे पण खूप छान स्कोप दिसतोय. अच्छा. आणि ज्या बेसिक नीड रिलेटेड आहे, ज्याला असं वाटतं की मी खूप जास्त ज्याला म्हणतो ह्युमन व्हॅल्यूजशी कनेक्ट नाही करू शकत किंवा टेक्नॉलॉजी नाही, त्यांनी मग दैनंदिन गरजा बघायच्या. बरोबर. आणि त्याच्या रिलेटेड गोष्टी करायच्या. तर असे 3 क्लिअर कट विभाग मला दिसत आहेत. सर, आता टीचर लोकांच्या बाबतीत तुम्ही आता जे सांगत होतात, आम्ही ट्रेन द ट्रेनर नावाचा एक प्रोग्राम करतो ज्ञानज्योतीमध्ये. बरेचदा शिक्षकांना ही भीती वाटते की टीचरचं जे पुढच्या काळात काय फ्युचर राहील, कारण आता यूट्यूबला सगळ्याच्या सगळ्या कंटेंट अवेलेबल आहेत. ऑनलाईनचे हे झाल्यामुळे काय झालं की 100 शिक्षकांचं काम, 1000 शिक्षकांचं काम एकच शिक्षक ऑनलाईनमधून करतो आहे. तर तुम्हाला काय वाटतं, टीचर लोकांचं भविष्य कसं असणार आहे पुढे? दोन्ही गोष्टीवर मी बोलू इच्छितो. एक तर टीचर आणि येणाऱ्या काळातली कॉलेज सिस्टीम. हो. टीचर, पुन्हा एकदा की फार महत्त्वाची गोष्ट आहे की एक शिक्षक म्हणून तुम्ही स्वतःला टॉप लेवलला कसं ठेवताय. टीचर्सला मेमरी ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे आता. अच्छा. म्हणजे आम्ही खूप सारे टीचर्स बघतो ज्यांनी स्वतःच मेमरीचा अभ्यास नाही केलेला. बरोबर. कारण विद्यार्थ्यांसाठी आता हे बघा, लेझी जनरेशन येते, हो. त्यांना कमी मेहनतीत जास्त शिकायचंय. बरोबर. तर तुम्हाला टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे का, तर निश्चितच शिकली पाहिजे. टेक्नॉलॉजीचा वापर, स्मार्ट बोर्ड्स वगैरे तुम्ही स्वतः करताय, ॲनिमेशनचा वापर होतोय, हो. पण टीचर्सची गरज लागणार आहे. अच्छा. कारण काय होतं, एक टीचर
आणि एक व्हिडिओ कंटेंट, या दोनमध्ये एक फरक आहे हो. की टीचर तुम्हाला बियॉन्ड सिलेबस आणि बियॉन्ड टायमिंग सुद्धा कनेक्ट करू शकतो. बरोबर आहे. तो ह्युमन टच आहे ना सर, तो रिप्लेस करता येणे शक्य नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही लक्षात जर घेतलं ना, आता यावर्षीचं मी पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेजचं सांगतो, हो. 95.4%ला सायकोलॉजी क्लोज झालंय. 95%? 95.4ला बापरे. ज्या फ्री सीट्स आहेत बरं. गव्हर्नमेंट अनुदानित. हो. म्हणजे माझी एक विद्यार्थिनी 93.2ला कॉन्फिडंट होती, बरं. तिला नाही मिळालं सर. 95% कारण- सायकोलॉजी गेलं म्हणजे मोठी गोष्ट आहे. म्हणजे बऱ्याच जणांना हे नाही कळत, पण हो. लोकांना लक्षात येते की आता करिअरचे वारे कुठे वाहत आहेत. बरोबर. त्यामुळे टीचिंग फील्ड, कन्सल्टेशन, पण एक आहे तुमच्यामध्ये ती एम्पॅथी पाहिजे. बरोबर आहे. मुलांसोबत कनेक्ट एस्टॅब्लिश करण्याची तुमची क्षमता जर चांगली असेल हो. तर ते विद्यार्थी तुमच्याकडे नक्कीच येतील. तरच तुम्ही करू फक्त शकता. तुम्ही कॉपी पेस्ट जर कंटेंट इकडनं तिकडे डिलिव्हर करतायत हो. तर तो तुमचा जुना व्हिडिओ पण करतोय, तुम्ही यावेळेस वेगळं काय केलं बरोबर आहे. है ना. आणि त्याला इंटरेस्टिंग बनवणे पण खूप आवश्यक आहे. म्हणजे मी तर नेहमीच म्हणतो, आपली स्पर्धा ह्या मशीनसोबत आहे. बरोबर आहे. कल्पना करा, एका मिनिटामध्ये एक रील आपल्याला अख्खा एक लेसन शिकून, म्हणजे स्टोरी सुरू होते, पीक पकडते, क्लोज होते हो. हो. एका मिनिटात. हो. आपण तर भूमिका नाही बनवू शकत तेवढ्या वेळात. बरोबर आहे. तर आपली स्पर्धा आहे टेक्नॉलॉजी सोबत. हो. पण स्पर्धेमध्ये स्वतःचा विकास, स्वतःची डेव्हलपमेंट केली तर निश्चितच आपण पुढे जाऊ शकतो. चांगल्या पद्धतीने पुढे. कॉलेजविषयी पण मी बोलेल. हो. साधारण 2035च्या आसपास माझा अनुमान आहे. मी भरपूर अभ्यास करतोय, NEPचा मी खूप अभ्यास केला आहे. बरं. ग्लोबल एज्युकेशन ट्रेंड कुठे चाललेत हे बघतोय. तुम्ही जर गुगल केलं हो. आणि गुगलला विचारलं की टॉप कंपनीज विच डू नॉट रिक्वायर डिग्रीज, ओके. तर तुम्ही सरप्राईज व्हाल. तुमच्या बहुतांश विद्यार्थ्यांच्या इंटरनॅशनल ड्रीम कंपनी ज्या आहेत हो. त्या ऑलरेडी विदाऊट डिग्री जॉब ऑफर करतायत. अरे बापरे. आणि म्हणजे कुणीही डिग्रीची गुगल गरज करू नाही. शकतं. म्हणजे बरं. आत्ताही तुम्ही गुगल केलं हो. तर तुम्हाला लक्षात येईल, प्रेक्षकांनाही लक्षात येईल. बरं. भीती वाटेल. तिथे गुगलचं नाव आहे, तिथे ॲपलचं नाव आहे, तिथे फेसबुकचं नाव म्हणजे मेटाचं नाव आहे. बरोबर. कुठलंही नाव घ्या तुम्ही, वेगवेगळ्या बँकिंग सिस्टीमचं नाव आहे. बरं. म्हणजे काय, हळूहळू सर बँकिंग सिस्टीम पण विदाऊट डिग्री घेतात लोकांना. बँकिंग सिस्टीम म्हणजे जे बँकमध्ये ॲडवायझर्स आहेत, कन्सल्टंट आहेत, अच्छा, रिसर्चर मोठ्या आहेत, लेवलला. हो. वेगळ्या लेवलला, जिथे आउटबिअरिंग हो. जे म्हणतो ना, आउटपुट बिअरिंग कन्सेप्टवर काम चालतं, बरोबर. तिथे तुम्हाला येतंय का करा. बरं. सर मुद्दा हा आहे ना, पालकांनी पण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, समाजाने लक्ष दिलं पाहिजे की माझी जर एक प्रायव्हेट कंपनी आहे हो. तर मला, माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ज्याला मी एम्प्लॉई म्हणून ठेवलाय तो ते काम व्यवस्थित करतो का, कमी वेळेत करतो का, प्रोफिशियंटली करतो का. बरोबर आहे. मग मी 5 वर्षाचा कोर्स करणार, हो. 4.5 वर्ष 4 वर्षाची डिग्री घेणार, PG करणार, हो. त्यापेक्षा मी 1 किंवा 3 कुठले तरी स्किल निवडले आणि त्याचीच प्रॅक्टिस केली, त्याच्यामध्येच प्रोजेक्ट केले, तर 2 वर्षात मी ह्या ग्रॅज्युएटपेक्षा चांगलं त्या झालं. निशमध्ये हायर स्किलला येईल. बरोबर आणि आहे. बरीचशी मुलं आता असं करतात, 19-20ला जॉब मिळवत आहेत. हो. म्हणजे डिग्री तर चालू आहे. हो. इनफॅक्ट आता एक नवीन ट्रेंड आलेला आहे की PGला तुम्ही ॲडमिशन घेताय, साईड बाय साईड तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन कोर्सेस करताय हो. आणि ओपन युनिव्हर्सिटीमधनं मल्टिपल PG करताय. म्हणजे आय बरोबर हॅव अ आहे. स्टुडंट हो. जिचे ऑलरेडी 3 सायकोलॉजी डिप्लोमा झालेत, हो. इथेच ती चाइल्ड सायकोलॉजी शिकते बरं. आणि ऑनलाईनमध्ये क्लिनिकल सायकोलॉजी पण शिकते. बाप. म्हणजे एज 22ला हो. तिच्याकडे 2 पोस्ट ग्रॅज्युएशन हो. प्लस 3 ॲडव्हान्स डिप्लोमा असणार आहेत. बरोबर आहे. आणि जे एखादी व्यक्ती म्हणजे अज्ञानी म्हणूया हो, की हो, ज्यांनी हो. ट्रेंड बघितलाच नाही, हो. ग्रॅज्युएशन झालं, PG झालं, तिथे गेलेत. हम्म. बाई ती हिला विचारेल ना, तुझं वय किती? 22. माझं पण 22. बरं. मग तुझ्याकडे 2 PG कशा? हो. 23 वय हो. है ना. किंवा हे 3 डिप्लोमा कसे? हो. सुट्ट्यामध्ये हे जाऊन कुठेतरी इंटर्नशिप करतात 240 तास, 300 तासाची. बरोबर काळ आहे. बदललाय. हो. प्रॅक्टिकल तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे, व्हॅल्यू बिल्ड करता आली पाहिजे, तरच टिकणार आहे. नाहीतर एज्युकेशन सिस्टीममध्ये असे कॉलेज जे व्यवसायाभिमुख म्हणा किंवा जॉबला सूट करतील हो. असा सिलेबस डेव्हलप करतील, तेच टिकतील. अदरवाईज रेटिंग पटापट कमी होणार आहे. एक बरोबर. जस्ट डेटा ॲड करतो. येस. मागच्या 6 ते 7 वर्षात भारतामध्ये साधारण 4.5 लाख इंजिनिअरिंगच्या सीट बंद पडल्यात. 4.5 लाख. 16.5 लाख इंजिनिअरिंग सीट होत्या भारतामध्ये, आता 12 लाख सीट उरल्यात. आणि मागच्या 4-5 वर्षाचा ट्रेंड असा आहे की फक्त 10.5 लाख भरल्या जातात. म्हणजे 1.5 लाख सीट दरवर्षी आत्ताच रिकाम्या आहेत. येणाऱ्या काळात ह्या सीट 9 लाखापर्यंत जाणार आहेत.
बापरे, खतरनाक आहे. आणि तरीही इंजिनिअरिंगसाठी स्पर्धा खूप आहे. हो. इनफॅक्ट मी हसत हसत असं म्हणतो, भारतात जर कुणाला इंजिनियर व्हायचंय तर न होणं अवघड आहे. बरं. सीट जास्त आहेत, विद्यार्थी कमी आहेत. कमी आहेत. जेईच्या एंट्रन्सची कॉम्पिटिशन बघू नका. ऍक्च्युअल ऍडमिशनमध्ये दरवर्षी 1.5 लाख सीट रिकाम्या अजूनही राहतात, 4-4.5 लाख बंद पडून. बापरे. कारण काही लोक आहेत जे स्मार्ट झालेत, हो. त्यांना माहिती आहे इथे ह्या लेवलला ऍडमिशन घेण्यापेक्षा न शिकलेलं बरं, काहीतरी दुसरं शिकूयात. बरोबर आहे. तसं होतं. हे खूप इंटरेस्टिंग सांगितलं सर तुम्ही. मगाशी तुम्ही बोलता बोलता असं बोलला होतात की जगाचा जो ट्रेंड आहे एज्युकेशनचा, तो पण तुम्ही खूप जवळून आता पाहत आहात, म्हणजे ह्या सगळ्या क्षेत्राशी रिलेटेड असल्यामुळं. कसा आहे हा ट्रेंड? ट्रेंड सिम्पल आहे सर. ज्याला म्हणतो ना, मराठीमध्ये एक शब्द आहे गुत्त घेणं. अच्छा. हा हा है ना? हो. की मला समजा ही रूम साफ करून पाहिजे, हो. किती दिवस किती वेळ विषय नाही. मी त्याला सांगेल मला संध्याकाळी 4 पर्यंत साफ करून पाहिजे, सगळं साफ झालं पाहिजे. किती घेणार, संपला विषय. ओके. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार, रूम साफ करण्यासाठी कोणाला नोकरीवर ठेवलं. बरोबर. नोकरीवर ठेवणारा महिनाभर पण साफ करेल. ज्याला गुत्त दिलं तो 4 तासात अगदी अगदी. जगातला हा ट्रेंड चालू आहे सर. म्हणजे एज्युकेशन मध्ये पण हेच होत आहे. थोडंसं क्लिअर करून सांगा कसं होतंय सर. मी उदाहरण देईन. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरच्या जवळ एक मोठं एज्युकेशनल कॅम्पस आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. आणि त्यांचं कसं आहे माहिती आहे, त्यांचा इंजिनिअरिंगचा शेवटच्या 1.5 वर्षाचा सिलेबस कायम बदलतो. बरं. डायनॅमिक सिलेबस आहे. अच्छा. म्हणजे कसं आहे की तुम्ही टुवर्ड्स एक्झिट आलात की तुमचा सिलेबस काय तुम्हालाही माहित नाही. आणि आता कसं आहे, स्वायत्त जर युनिव्हर्सिटी आहे, विद्यापीठ आहे, तर त्यांच्याकडे ती स्वायत्तता आहे. बरोबर आहे. मग ते काय करतात, ते इंडस्ट्रीमध्ये जात आहेत, त्यांचे इंटरव्ह्यू घेतात, तुम्हाला काय पाहिजे. उद्या जर माझा मुलगा तुमच्याकडे इंटरव्ह्यूला आला, बरोबर आहे, तर तुम्ही काय बघणार की त्याला काय काय जमलं पाहिजे ते मला सांगा. बरोबर. कारण सर कुठल्याही फील्डमध्ये ॲव्हरेज सिलेबस आणि इंडस्ट्रीमध्ये 1 तपाचा म्हणजे 12 वर्षाचा फरक असतो. बापरे. दुर्दैवाने आजही तुम्हाला सांगतो, 9वीचा जर भूगोल आपण वाचला तर आपल्याला लक्षात येईल की जे ओझोनचं लेअरचं जे भगदाड होतं ना 1989ला, पुस्तकात आजही तेवढंच आहे आणि त्याचा इम्पॅक्ट तोच आहे. बरं. अल्निनोचा एकही शब्द बदललेला नाही 30 वर्षात. पुस्तक जशान तसंच आहे, ते भगदाड मात्र बदलत आहे. तर हे जे गॅप आहे ना, हा मोठा गॅप आहे. बरोबर आहे. आणि काही कॉलेजेस, काही युनिव्हर्सिटीज, आता मी नाव नाही घेत, ओके, पण ते करतायत तसं. हो ना. त्यांची एक टीमच आहे. ते प्रोफेसर्स नाहीत, ते टीचर्स नाहीत. बरं. ते इंडस्ट्रियल कनेक्शन एस्टॅब्लिश करणार आहेत. ते जातात, स्वतः बघतात, 5-5, 7-7 दिवस राहतात. बरं. त्यांना कळतं, अरे ही नवीन मशीन आली, आम्हालाच माहित नाही, प्राध्यापकांनी शिकलेली नाहीये किंवा हा नवीन ट्रेंड आहे. आता जुन्या काळी प्राध्यापकांचं कसं आहे, एकदा शिकलं भाऊ आयुष्यभर तेच शिकवायचं. बरोबर आहे. आता तसं नाहीये ना. बरोबर. सिलेबस दर 6 महिन्याला, वर्षभराला बदलतोय टेक्नॉलॉजीमध्ये. बरोबर. इव्हन मी एक गोष्ट सांगेल सर, करिअरच्या दृष्टिकोनातनं आपल्या आधीची पिढी काय होती, 1 जॉब 3 चेंजेस. म्हणजे काय, समजा तुम्ही टीचर झालात, तुम्ही उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक किंवा सिनियर टीचर, सुपरवायझर, असं काहीतरी 3 ह्याच्यात. बँकेत लागलात, 1 प्रमोशन, 2रं प्रमोशन, 3रं प्रमोशन, रिटायर, म्हणजे संपलाय. एकच जॉब प्रोफाईल आणि 3 प्रमोशन. त्याच्यानंतरची पिढी आली, त्यांना एक साधारणतः 7 ते 9 वर्षाला 1 प्रमोशन, तर 4-5 प्रमोशन आणि मे बी कंपनीचा एखादा चेंज. ते पण भीत आई वडिलांनी सांगितले कंपनी बदलू नको, टिकून राहा, मेहनत कर, असं कर तसं कर. त्याच्यानंतरची पिढी कसं आहे, मला 5 वर्षाला प्रमोशन पाहिजे. बरोबर. आत्ताची पिढी काय, इंटरव्ह्यूच्या दिवशीच म्हणतात मग मला प्रमोशनची ऑपॉर्च्युनिटी काय इथे. बरोबर. बरोबर. तर साधारणतः दर 3 वर्षाला ह्यांना ग्रोथ पाहिजे. बरोबर. आणि दर 3 वर्षालाच तुमच्या करिअरचा ट्रेंड बदलू शकतो. ग्रोथ, एक वाक्य बोलेन शिवायश ना, तुमचं माझं ट्रॅक सारखाच आहे. आपण 2-3 टर्न मारलेत. बरोबर. नवी पिढीला 3 ते 5 वर्षाला 1 टर्न मारायचा आणि कदाचित फील्ड चेंज त्यांच्या 5-5 वेळा होतील. हे आपल्याला लक्षात घेतलंच पाहिजे. एक्झाम्पल मी देईन, 5 वर्ष आधीचे मेजॉरिटी क्रिकेटर आज पॉडकास्टर्स आहेत, युट्युबर्स आहेत. रवी अश्विनचं नाव घ्या, दिनेश कार्तिकचं नाव घ्या, इरफान पठाणचं नाव घ्या, ते युट्युबर आणि पॉडकास्टर झालेत, ब्रॉडकास्टर झालेत आणि जास्त चांगलं करतायत. म्हणजे दिनेश कार्तिकला मी ऐकतो, अमेझिंग ब्रॉडकास्टर झालाय तो. सर, हे जे करिअर शिफ्ट बद्दल आपण जे बोलत होतो,
तर हे करिअर शिफ्टिंग खरंच एवढं इंटरेस्टिंग आहे? इंटरेस्टिंग आहे का तर तुम्ही निश्चितच तुमच्या आहे. टीम बद्दल बोलत होतात खास करून बरोबर आहे. त्याच्या आधीच्या करिअर शिफ्ट इंटरेस्टिंग पण आहे आणि गरजेचं पण आहे. हो. अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. थोड्या वेळाखाली मी बोललो की वेगवेगळ्या फील्डमध्ये आपल्याला दिसत आहेत. इनफॅक्ट मी खूप जास्त ॲप्रिशिएट करतो सुनील गावस्करला. अच्छा. त्यांचं वय बघा आणि आजही ते जगातले वन ऑफ द बेस्ट ब्रॉडकास्टर आहेत. बरोबर आहे. आधी जेफ्री बॉयकॉट होते, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत ब्रॉडकास्टिंग केली त्यांनी. हो. आणि गावस्कर म्हणजे काय, लिटिल मास्टर, बरोबर. द लिटिल चॅम्पियन. हो हो. बॅटिंगचा जिनियस पण बोलण्यामध्ये अजून मोठा जिनियस बरोबर आहे. सिद्ध झाला. हो हो. करिअरमध्ये शिफ्ट हे फार आवश्यक आहे. ट्रेंड बदलत आहेत आणि आपल्याला सजग राहणे खूप आवश्यक आहे. बरोबर आहे. जसं आज आमची टीम आहे. हो. मी स्वतः करिअरमध्ये 2 चेंजेस नंतर ह्या फील्डमध्ये आलोय. आता मागची 11 वर्ष मी काम करतोय. माझ्या टीममध्ये सुद्धा इंजिनियर खूप आहेत. अच्छा. ज्यांना नंतर लक्षात आलं की अरे माझा टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट नाही, मला तर बोलायला आवडतं. काउन्सिलिंग मशीन ऐवजी मला पीपल हो. कनेक्ट जास्त आवडतो. बरोबर. निम्म्यापेक्षा जास्त आमच्याकडे इंजिनियर्स आहेत, हो. खूप सारे डॉक्टर्स आहेत. हो. ज्यांना टिपिकल मेडिसिनल ऐवजी बोलून लोकांना ठीक करायला आवडतं, त्यांनी आमच्याकडे हे केलंय. बरोबर आहे. स्कॉलर्स सुद्धा खूप सारे आमच्याकडे आकर्षित झालेत आणि आज आमच्या टीममध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे आता तुमची टीम आहे काउन्सिलिंग साठीची, पण हां. त्यामध्ये आहेत सगळे IIT डॉक्टर असे लोक आहेत. IITचे विशेष करून आमच्याकडे नाही आहेत. काही विद्यार्थी आमचे गेलेले आहेत. इंजिनिअरिंगचे लोक. इंजिनिअरिंग डेफिनेटली येस, हो हो. मेडिकल फील्डचे येस हो. आणि वेगवेगळ्या फील्डमधले. बरोबर आहे. कारण प्रत्येकाला कुठेतरी जाणवतं हळूहळू, ज्याला म्हणतो ना हो. वयवर्ष 35च्या पुढे मिड करिअर क्रायसिसमध्ये येतो. बरोबर आहे. साधारणतः आयुष्याचा पहिला जो करिअरचा चॉईस असतो माणसाचा, हो. तो चॉईस आई वडील आणि समाजाने आपल्या डोक्यात उतरवलेला असतो. दुसरा चॉईस माणूस थोडीशी बुद्धी आल्यावर कळतो किंवा त्याच्याकडे जे ऑप्शन्स उपलब्ध असतात उपलब्धतेनुसार होतो. बरोबर आहे. 35 ते 40च्या मध्ये एकदा मनुष्य आला ना हो. की त्याला स्वतःचा आवाका, स्वतःचा खरा इंटरेस्ट आणि आजूबाजूची परिस्थिती समजलेली असते. बरोबर. त्यामुळे 35ला माणूस पुन्हा एकदा काहीतरी नवीन निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो. अगदी अगदी. आणि असे मिड करिअरवाले आमच्याकडे तर खूप आहेत. हो. पण मी जसं म्हणालो थोड्या वेळाखाली की करिअरमध्ये येणाऱ्या पिढीला हो. 5-6 चेंजेस गृहीत धरूनच चालायचे. बरोबर. म्हणजे असे खूप सारे आहेत. आता इमॅजिन करा की आज पायलट बनण्यासाठी खूप सारे लोक हो. मोठ्या प्रमाणात खर्च करतायत. हो. पण आज जर एखादा ड्रोन 3000 किलोमीटर दूर जाऊन पिन पॉइंट एखादं टार्गेट उडवू शकतो, म्हणजे हो. काय मल्टिपल ऑपरेशन करतोय, हो. ते एक पॉइंट टू पॉइंट विमान ऑटो पायलटवर जाणं फार अवघड नाहीये. मग ह्यांनी कुठं जायचंय? बरोबर आहे. आज आता भारतामध्ये खूप साऱ्या गाड्या अशा हायटेक गाड्या उपलब्ध आहेत, हो. जी की पुढची गाडी 10 फुटाच्या आत आली की ती स्वतःच ब्रेक मारते. बरोबर आहे. म्हणजे माझा असाच एक अनुभव आला की हो, हो. हायटेक गाडी चालवत होतो. हो. मला वाटलं पुढची टू व्हीलर आहे असं झपकन निघून जावं, त्याच्या हां. 10 फुटाच्या रेंजमध्ये गेलो, गाडीच नीट ब्रेक मारला. माझं सगळं गणितच चुकलं. का? तर तिथं 2 ड्रायव्हर आहेत. बरोबर आहे. इनफॅक्ट एक कन्सेप्ट आहे, हो. ही जी ड्रायव्हरलेस कार आहे ना, ही एअरलाईनला कॉम्पिटिशन आहे. बरं. कशी? कल्पना करा की मला बँगलोरला जायचंय हो. आणि मी गाडीमध्ये लक्झरी गाडीमध्ये माझ्या आरामशीर झोपलोय, गाडीचा GPS सेट करून बँगलोरचा. हो. माझी झोप पण व्यवस्थित होते, हो. माझी गाडी तिथे पोहोचते सुद्धा, तिथे मला वापरण्यासाठी वैयक्तिक गाडी पण आहे, हो. कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे. हो. मग मी फ्लाईट का घ्यावी? बरोबर आहे. उलट मला एअरपोर्टला जाऊन जे काही बाकीचे जे आहेत ना त्या हो. सगळ्यातनं वाचतो बाहेर. मी. अगदी अगदी. आता ऑफकोर्स त्याला चांगल्या रस्त्यांची जोड असणं आवश्यक आहे, पण पण ते वेस्टर्न वर्ल्डमध्ये हे ऑलरेडी होतंय. बरोबर आहे. खूप सारे लोक लॉंग डिस्टन्ससाठी हो. ड्रायव्हरलेस कार वापरतायत, आराम करतायत आणि तिथे पोहोचतायत ॲज गुड ॲज की फ्रेश उठले सकाळी आपल्याच घरात, फक्त 500 किलोमीटर दूर, 700 किलोमीटर दूर. बरोबर आहे. त्यामुळे करिअर शिफ्ट हा फार महत्त्वाचा आहे. अलर्ट राहणं आवश्यक आहे. ट्रेंड कुठे आहेत? AI चा पण विषय चालू आहे हो. की AI आहे, AI मुळे काय होईल? AI मुळे काय होणार आहे? जसं हो. घोडे गेले, बैलगाड्या गेल्या आणि गाड्या आल्या, हो. बरोबर. जग नाही बदलत. हो, हो. आपल्याला नवीन संधी ओळखता आल्या पाहिजे आणि त्या कॅपिटलाइज करता आल्या पाहिजे. बरोबर आहे. वेगवेगळे क्षेत्र, जसं आता हो. पॉडकास्ट, हो. म्हणजे माझ्यासाठी ही कल्पनाच अवघड होती हो. की का कुणी असं कुणाचा पॉडकास्ट ऐकावा. हो. हो. आज मी जेव्हा ड्रायव्हिंग करतो मी गाणी नाही ऐकत. आधी किशोर कुमारला ऐकायचो, हो. आता तुमच्यासारख्या किशोर कुमारला ऐकतोय. बरोबर. असं. अगदी अगदी.
सर हे जेव्हा आपण म्हणतो की खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये आपल्याला जावं लागणार आहे पुढच्या काळामध्ये, किंवा एकाच विषयामध्ये वेगवेगळे करिअर पण होऊ शकणार आहेत पुढे. कुठले असे बेसिक स्किल आहेत की जे प्रत्येक व्यक्तीकडे असले पाहिजे करिअरच्या सुरुवातीला, असं वाटतं तुम्हाला की हे 2-4 स्किल आहेत की हे असलेच पाहिजे? परत दुसरा एक त्याला लागून उपप्रश्न पण म्हणेन मी, की कुठल्या विषयांचा आपण अभ्यास साधारणतः प्रत्येकाने केला पाहिजे थोडाफार तरी? हा खूप महत्त्वाचा विषय आहे सर. आणि बेसिक स्किल्सची जेव्हा आपण गोष्ट करतो ना, हो. तर मला असं वाटतं की प्रायोरिटीवर AI शिकला पाहिजे, इमोशनल इंटेलिजन्स. अच्छा. कारण आजूबाजूला परिस्थितीमुळे निर्माण होणारे आणि ज्याला म्हणतो ना की आपल्यासमोर चॉकलेट दिले गेलेत, हो. आपला भावनिक उतार चढाव खूप मोठ्या प्रमाणात होतोय. हो. जो मनुष्य जेवढा स्थिर, हो. जसं भगवद्गीतेमध्ये म्हटलंय की माणसाचं सुखदुःखाचं जे भोग आहेत हो. ते झोपाळ्यासारखे आहेत. हो. जो एवढा सुखी होतो तो एवढा दुःखी होतो. बरोबर आहे. अगदी. जो एवढा सुखी आहे तो एवढाच दुःखी होतो. हो, हो. ज्याला जास्त सुख आहे, हो. इनफॅक्ट मी तर नेहमी असं म्हणतो की सुख आणि दुःखमध्ये ना, हो. सुख आणि दुःखामध्ये 2चा फरक आहे. हो. समजा 0ला माणूस न्यूट्रल आहे, 1ला सुखी होतोय हो. आणि -1ला दुःखी होतोय. हो. ज्या क्षणी तो 3ला सुखी झाला हो. त्या क्षणी तो 1ला दुःखी होतो. बरं. 2चा फरक. 5ला सुखी झाला हो. तर 3ला दुःखी होतो. म्हणजे काय, हो. इमॅजिन करा सर, आपण त्या लाल डब्याने फिरलोय, हो, हो. आपल्याला तीच लक्झरी वाटायची. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. ज्या क्षणी आपल्याला आपली पहिली मारुती, जनरली लोकांकडे पहिली मारुती येते, हो. आली त्यावेळेस आपल्याला लाल डबा नको वाटला, तो दुःख झाला. बरोबर आहे. तिथून जेव्हा आपण ब्रँडेड कारकडे गेलो हो. तेव्हा यार काय मारुती, हो. म्हणजे मी मारुतीला कमी नाही लेखत, हो, पण हो. म्हणजे काय, जी गोष्ट तुम्हाला सुख देते पुढच्या टप्प्यावर गेलं की तिथं परत आलं म्हणजे दुःख आहे. दुःख आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. तर इमोशनल मॅनेजमेंट किंवा इमोशन मॅनेजमेंट हे स्किल खूप महत्त्वाचं आहे. बरं. दुसरी गोष्ट आहे एबिलिटी टू इव्हॅल्युएट युअर सेल्फ, बरं. की तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्या क्षमतेवर कुठल्या लेवलला आहात. कारण बरीच जण काय करतात, इमोशनल निर्णय घेतात, हो. स्वतःचं रॉंग इव्हॅल्युएशन करतात, त्यामुळे अंडर व्हॅल्यूड किंवा ओव्हर व्हॅल्यूड स्वतःला समजतात. हम्म. ज्याला स्वतःचं प्रॉपर इव्हॅल्युएशन नाही आहे तो प्रॉपर रिटर्न नाही कमवू शकत मार्केटमध्ये. बरोबर. तर त्यामुळे तेही स्किल सेल्फ इव्हॅल्युएशनचं खूप महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग विषयी आपण आधीच बोललो. हो. क्रिएटिव्हिटी, आयडिया जनरेशन, मला तर असं प्रामाणिकपणे वाटतं सर, आयडिया ही या जगातली सगळ्यात मोठी करन्सी आहे. तुम्ही बरं. सगळे बिझनेस बघा, सध्याचे बिझनेस टायकून्स झालेत काय आहेत, ओयो, हम्म. रितेश अग्रवालची कंपनी, छोटासा मुलगा 19व्या वर्षी कंपनी सुरू केली. काय आहे, हम्म. एक आयडिया, तुमच्या रूम रिकाम्या राहतात हॉटेलच्या, मी विकून देतो, मला कमिशन द्या. बरोबर. 2200 हॉटेल सुरुवात केली, आता तर तो जगभर पसरलेला आहे, ओयो हो. रूम्स. हो. फेसबुक काय आयडिया आहे, जगातला पहिल्या 5 श्रीमंतांपैकी आहे. ॲमेझॉन काय आयडिया आहे. बायजू आपण रिसेंटली बघितलं, आता त्याचा पुढचा भाग काही असेल वेगळा, बरोबर. पण काय आयडिया आहे. आयडिया. पॉडकास्ट काय आयडिया आहे. हो. आयडिया ही एक फार मोठी करन्सी आहे. त्यामुळे शांत चित्ताने एखाद्या गोष्टीवर चिंतन करणे आणि आयडिया जनरेट करणे. नॉर्मली आयडिया कशा येतात, असं म्हणतात ना, बाथरूममध्ये आयडिया आली, हो, हो, हो. शांत बसला माणूस की आयडिया येतो. Idea. त्यासाठी स्वतःला स्थिर ठेवता आलं पाहिजे. बरोबर आहे. हे स्किल खूप महत्त्वाचं आहे. अजून 2 स्किल मला असे फार महत्त्वाचे वाटतात, ते म्हणजे कम्युनिकेशन. अच्छा. आपण समाजात राहतो सर, हो. आणि स्वतःला व्यवस्थित एक्सप्रेस करता आलं पाहिजे, ते फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि कोलॅबरेशन. अच्छा. आज आपण सोबत बसलोय, बरोबर. आपण समाज हा ग्लोबल कनेक्शन फार सोपे झालेत, बरोबर. पण यासाठी थोडंसं ओपन माइंड असणं मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. ओपन माइंडेड राहिलं आणि जर आपण त्या स्किल्सवर काम केलं हो. तर निश्चितच पुढे होऊ शकतं. तर हे काही स्किल्स आहेत. ग्रेट सर. सर, असे काही विषय पण आहेत की तुम्ही कुठल्याही विषयात जा, पण ह्या विषयांचा बेसिक अभ्यास असला पाहिजे? निश्चित. मला असं वाटतं की सायकोलॉजी शिकावी. बरोबर आहे. सेल्समध्ये सायकोलॉजी, हो. ट्रेलरमध्ये सायकोलॉजी, प्रत्येक ठिकाणी आहे. सगळ्या ठिकाणी सायकोलॉजी. बरोबर. दुसरी गोष्ट आहे म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये पण ना लक्ष्मीपूजन, अष्टलक्ष्मी शिकवली जाते. हो, हो, हो. मला असं वाटतं पैसा हो. प्रत्येकाने शिकला पाहिजे की हाऊ मनी वर्क्स. हम्म. ASBI काय, जे कॅश फ्लो क्वाड्रंट हो. जे पुस्तक आहे हो. रॉबर्ट कियोसाकीचं, प्रत्येकाने वाचायला पाहिजे असं मला वाटतं. अच्छा. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं पैसा कसा ऑपरेट होतो, बरोबर आहे. नवीन करन्सीज काय आहेत, हो. ओके, हे कन्सेप्ट म्हणजे पैसा समजून घेतला पाहिजे. बरोबर. ॲसेट, लायबिलिटीज ह्या गोष्टी आपल्याला बेसिक वाटतात, आपल्याला वाटतं कळतं, बरोबर. पण खरंच रिसोर्स आणि पैसा
हो. जसा ऑपरेट करतो. मला असं वाटतं 95% लोकांना माहीतच नाही की पैसा कसा ऑपरेट करतो. बरं. आणि कदाचित त्यामुळेच आपल्या शास्त्रात महालक्ष्मीला एवढं मोठं स्थान दिलेलं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. हं. तर मनी मॅनेजमेंट हे शिकणं खूप आवश्यक आहे. हे एक ज्याला म्हणू शकतो आपण की फंडामेंटल स्किल आहे. हो. तर ह्या काही गोष्टी आहेत जे आल्या आपण पाहिजे पुढे प्रत्येकाला. नेऊ शकतो. सर, तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? टेक्नॉलॉजी कितपत खूप जास्त गरजेची झाली आहे आता? सर मला तर असं वाटतं टेक्नॉलॉजी कमबॅक करते. अच्छा. कारण मी भगवद्गीता वाचतो हो. आणि मला तर अजून एकही अशी टेक्नॉलॉजी भेटली नाही ज्याचा उल्लेख आपल्या शास्त्रात नाहीये. नाहीये. बरोबर आहे. म्हणजे पहिला झूमवर कोण बघत होता तो संजय होता. हो. धृतराष्ट्राच्या बाजूला बघून सीसीटीव्ही बंद हो, हो, कदाचित हो, हो, हो. पृथ्वीला नष्ट करू शकतील. हो. अशी टेक्नॉलॉजी म्हणजे जेव्हा अश्वत्थामा अर्जुन समोरासमोर आले, हो. काय बोललं? व्यास म्हणाले की पृथ्वी नष्ट होईल. हो. आज रशिया आणि अमेरिकेत आपण तेच म्हणतो. भारत पाकिस्तानमध्ये आपण तेच म्हणतो की न्यूक्लिअर पासून दूर राहा. बरोबर आहे. टेक्नॉलॉजी कमबॅक करते असं मला वाटतं. पण ॲट द सेम टाईम टेक्नॉलॉजीमुळे हो. ज्याच्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याला विशेष पॉवर मिळेल. बरोबर आहे. आता थोडंसं आपण मला वाटतं रामायण महाभारत बघायला पाहिजे हो. आणि आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरायला पाहिजे. बरोबर. जसं अर्जुन बाण मारून पाऊस पाडू शकत होता. दुबईने ते केलंय. हो, हो. दुबईमध्ये पाऊस पडला आणि खूप पाऊस पडला. हो, हो, हो. म्हणजे काय हो. शक्य होतंय. पण आपण आपल्याला कुठल्या टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यावर परिणाम करू शकतात हो. हे बघणं खूप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आहे मला कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये एक्सलन्स मिळवता येऊ शकतो. बरोबर. माझं तर स्ट्रॉंग रिकमेंडेशन आहे. बेसिक AI प्रत्येकाने लगेच शिकला पाहिजे. अच्छा. कारण बेसिक AI तुम्हाला एवढी मेहनत तुमची वाचवतो. हो ना. म्हणजे आता ChatGPT असेल, हो. मेटा AI, Gemini AI खूप सारे आहेत. हो. शिकलं पाहिजे. गृहिणींनी शिकलं पाहिजे, प्रोफेशनलनी शिकलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे, टीचर्सनी शिकलं पाहिजे. बरोबर. इनफॅक्ट मी बऱ्याचशा शाळामध्ये टीचर्सची ट्रेनिंग घेतो. हं, हं. मॅनेजमेंटसोबत डिस्कस करत असतो आणि मी त्यांना सांगितलं की प्लीज हे कंप्लेन करू नका की मुलं ChatGPT वापरून निबंध लिहून आणतायत. हं, हं. तुम्ही त्यांना असं काहीतरी चॅलेंज द्या जे ChatGPT पण ते वापरून करू शकणार नाहीत. ना. बरोबर आहे. त्यांना सांगा की ChatGPT वापरा हो. आणि ChatGPTचे 3 मिस पॉइंट तुम्ही शोधून काढा. बरोबर आहे. त्यांच्या बुद्धीला चालना कशी देणार? हो, हो. आणि आपण काही एवढे डिटेक्टिव्ह नाही की ओळखणार की हे ChatGPTचं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. कारण बरेचदा आम्ही पण असाइनमेंट जेव्हा विद्यार्थी लिहितात ते फोटो काढतात पुस्तकाचा. बरोबर आहे. ChatGPTलाच फोटो देतात हो. आणि म्हणतात ह्याच्यावर मला 100 शब्दांचा 200 शब्दांचा लिहून दे. बरोबर आहे. सिलेबसमधलंच येत आहे. बरोबर आहे. मग तुम्ही त्यांना काहीतरी क्रिएटिव्ह चॅलेंज द्या, काहीतरी प्रश्न विचारा. अगदी, अगदी, अगदी. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी अनिवार्य झालेली आहे. बरोबर आहे. आता आपण एवढ्या लाखो लोकांपर्यंत या पॉडकास्टच्या माध्यमातून पोहोचतोय. बरोबर आहे. चांगला उपयोग कसा करायचा ते आपल्या हाती आहे. पण टेक्नॉलॉजीला सुट्टी नाही. तुम्ही हे जेव्हा सांगत होतात ना ChatGPTचं, म्हणजे आम्ही आमच्या UPSCच्या मुलांना मागच्या वर्षी ओपन बुक एक्झाम घेतली होती. बऱ्याच लोकांचं असं होतं की ओपन बुक एक्झाम घेऊन काय फायदा? परीक्षेत काय तुम्हाला बुक नेऊ देतात का? पण ओपन बुक घेतल्यामुळे म्हणजे ज्याला पाठांतर न करता पण तुम्ही तुमचं स्किल कसं वापरू शकता हे त्याच्यातून बऱ्यापैकी चांगलं कळू शकतं. म्हणजे तुम्ही जे आत्ता सांगितलं ते खरंच खूपच महत्त्वाचं आहे. सर, मला पुढचं हे विचारायचं आहे, तुम्ही रिलेशन्समध्ये पण खूप काम करता. आजच्या काळामध्ये रिलेशन्स खूप सेन्सिटिव्ह मुद्दा झालेला आहे. खास करून आपण जे म्हणतो की नवीन जे मुलं आहेत त्यांना आपले रिलेशन्स सांभाळणं हे खूप अवघड झालेलं आहे. तर कशा पद्धतीनं आपण ते टाळू शकतो आणि रिलेशन्स आपण आपल्या आयुष्यात कसे चांगले सांभाळू शकतो? सर, मुद्दा कसा आहे, म्हणजे साधारणतः आजपासून 25 ते 28 वर्ष आधी एक ॲड बघितली मी. हो. त्या ॲडचं टायटल होतं व्हाय शुड बॉयज हॅव ऑल द फन. हां. बरं. आणि मला असं वाटतं की रिलेशनशिपमध्ये आपल्या देशाची अधोगती त्या फेजमध्ये सुरू झाली. बरं. जिथे म्हणजे हा टप्पा आहे साधारणतः 1989च्या आसपास DPEP प्रोग्राम आला, डिस्ट्रिक्ट प्रायमरी हो, एज्युकेशन हो, प्रोग्राम. हो, हो. सर्व शिक्षा अभियान आलं. हो. तिथनं जेव्हा ग्लोबलायझेशन झालं, हो. ही गोष्ट प्रत्येक प्रेक्षकाने आपल्या पॉडकास्टच्या लिस्नरने समजून घेणे आवश्यक आहे की हे का झालं, कुठून आलं हे सगळं. हो. ग्लोबलायझेशन झालं तर आपण ग्लोबल मार्केटमध्ये उपलब्ध झालो आणि हो. ग्लोबल मार्केटमध्ये मोठ्या मोठ्या जायंट कंपनींना चीप एम्प्लॉईज पाहिजेत. मी बरोबर. तुम्हाला थोडंसं सायकोलॉजीचा आस्पेक्ट सांगेन. येस, येस. महिलांमध्ये जन्मजात प्रेम भावना असते जास्त. बरोबर आहे. महिला खूप सिन्सिअर असतात. हो. महिला कुणाला दुखवत नाहीत, कामचुकारी
पुरुषांचा अपमान नाही करत, माफी असावी, पण महिला सिन्सिअर जास्त असतात. बरोबर. तर चीप एम्प्लॉय म्हणून महिलांना पुढे आणलंय. आणि ते कसं आणलंय? महिलांचा इगो इन्फ्लेट करून. बरं. भारत एक किंवा आपला जे हिंदू धर्माविषयी थोडंसं बोलेन मी, ऑफकोर्स धर्मामध्ये जास्त नाही जात, पण एक प्रतिकात्मक म्हणून, की इथे देवता आणि देवी दोघांना समान सन्मान देणारी एकमात्र संस्कृती. बाकी बरोबर. संस्कृतीमध्ये जर तुम्ही अभ्यास केलात हो. तर देवता आणि देवी इक्वल नाही दिसणार तुम्हाला. बरोबर. जर आपण इथं श्रीहरी विष्णू बघतो तर माता लक्ष्मी पण येते, शिव आले तर पार्वती पण आली, आणि प्रत्येक इक्वॅलिटी आहे. हो, हो. पण हो. आपल्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत. बरोबर. रिलेशनशिपमध्ये इक्वॅलिटी शक्य नाही. ओके. स्त्रीचा देह वेगळा, पुरुषाचा देह वेगळा. बरोबर. स्त्रीचे केमिकल्स आणि भावना वेगळ्या, पुरुषाच्या वेगळ्या. बरोबर. डिपार्टमेंट्स क्लिअर असावेत हो. आणि आपापल्या डिपार्टमेंटमध्ये आपण किंग असावं, हे ज्याला कळालं. हो. आणि जिथे म्हणतो ना इंडिपेंडन्सपेक्षा, मी प्रत्येक वेळेस रिलेशनशिपचे जे काही सेशन घेतो, मी एक शब्द वापरतो, इंटरडिपेंडन्स. अच्छा. इंटरडिपेंडन्स महत्वाचं आहे. बरोबर. की दोघांमध्ये आपल्याला कळालं पाहिजे, हे तुमचं डिपार्टमेंट, हे माझं डिपार्टमेंट, आणि मग कोलॅबरेशन करून पुढे जायचंय. बरोबर आहे. आता डेफिनेटली काळ बदललाय. हो. जुन्या काळी काय होतं? चौकटीच्या आत महिला, चौकटीच्या बाहेर पुरुष. आता काय झालंय? महिला चौकटीच्या बाहेर आहेत, पुरुष चौकटीच्या आत आहेत. बरोबर. बरेचदा पुरुषाचा इगो चौकटीच्या आत काम करू देत नाही, सोफासन करतात असं मी म्हणतो. बरोबर. पुरुष मोबाईल, टीव्ही, रिमोट आणि चालू आहे. मग काय होतं? त्या महिलेवर अतिभार येतो. मग आज न उद्या तो स्फोट होतो, भावनिक उद्रेक होतो आणि रिलेशनशिप खराब व्हायला लागतात. महिला खूप जास्त बाहेर पडली, बॅलन्स जातं. मी तर म्हणतो परिवाराचा जी सर्कस आहे त्याचा सगळ्यात मोठा बांबू कोण आहे? तंबूचा बांबू महिला आहे. बरोबर. तिच्यामुळे स्थैर्य मिळतं संसाराला. ती जर जास्त बाहेर पडली, पडायला पाहिजे, छान करायला पाहिजे, आणि तिला सपोर्ट घरी नाही मिळाला तर मग काय होणार आहे? बरोबर. तर ह्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे बरेचसे कपल्स येतात ज्यांचं लग्न ठरतंय किंवा ते विचार करतायत, ते डिस्कस करतात. मी त्यांना हे पर्स्पेक्टिव्ह सांगतो की हाऊ डू यू व्हिज्युअलाइज युअर रिलेशनशिप, डिफरंट रोल्स इन युअर रिलेशनशिप, लाईक फायनान्शियल रोल काय असणार आहे. बरोबर. म्हणजे आय नो फ्यू पीपल हू प्राऊडली से की आय एम अ हाऊस हजबंड. मी 50,000 कमवू शकतो, माझी पत्नी 1.5 लाख कमवू शकते, मग मी घरचा लोड जास्त घेईन ना. बरोबर. ती आल्यावर तिला चहा मी देईन, मला इगो नाही आहे. बरोबर. ॲज लॉंग एज यू ॲज अ फॅमिली आर विनिंग, इट्स ओके. हो. पण ती मानसिकता असली पाहिजे, तो ओपननेस असला पाहिजे, त्याशिवाय मॅच्युरिटी पण पाहिजे. मॅच्युरिटी पाहिजे. पण मुळात असं काहीतरी ॲक्सेप्ट करणं, प्लस मेल इगो येतो. बरोबर है ना, की आहारी गेला वगैरे असे शब्द टोमणे मारले जातात. पण माणसाने स्वतःच्या आयुष्याकडे बघावं, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्यावा, कान जिथे शक्य तिथे बंद ठेवावे, आपली बुद्धी वापरावी, मग रिलेशनशिप खूप उत्तम पद्धतीने पुढे जातात, चांगल्या पद्धतीने चालू शकतं. नक्कीच. येस. आणखी एक गोष्ट मी इथे ॲड करेन, नवयुवकांना मी नक्कीच सजेशन देईन, टीनेजर्सला, अर्ली अडल्ट्सला, की आजकाल फार सोपं झालंय लेबल लावणे, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड. आजकाल फार सोपं झालंय रिलेशनशिपमध्ये तुम्हाला प्रायव्हसी मिळणे. म्हणजे आज तुम्ही पुण्याकडे बघा, पुलं जे नदीवरचे हे जे ब्रिज आहेत, पूल आहेत, ते भेटीगाठीसाठी आहेत का रहदारीसाठी आहेत हा प्रश्न पडतो. बरोबर. खडकवासल्याला गेलं की आपल्याला बरंच काही दिसतं. तुमच्याकडं ओव्हर कमिट करू नका असं मी प्रत्येकाला सांगतो. कारण 10 पैकी 7 मुलं किंवा मुली हे बऱ्यापैकी ब्रेकअप तारून पुढे जातात. पण 10 पैकी 3ला म्हणजे 30% जणांना ब्रेकअपमधनं स्वतःला बाहेर काढणं जड जातं. त्याचा त्यांच्या आरोग्यावर, त्याचा त्यांच्या करिअरवर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे मी प्रत्येकाला सांगतो, अरे बाबा रे, ठीक आहे, तुम्ही लेबलही लावतात ना, भावनिक गुंतवणूक कमी ठेवा, नॉन कमिटल राहा. बरोबर. आणि हे शक्य आहे, ट्रेनिंगने होऊ शकतं. पण एकदा ओव्हर कमिट केला आणि पुढचा, आणि आजकाल तर काय रिझन न देता गोस्टिंग एक शब्द वापरते नवीन पिढी. गोस्टिंग म्हणजे कसं आहे की तुम्ही अचानकच पुढच्याशी संपर्क बंद केला फॉर नो रिझन. तुम्ही पुढच्याचे मेसेज पण वाचताय, त्याला डबल ब्ल्यू टिक दिसते, पण तुम्ही रिप्लायच देत नाहीत. यू आर गोस्टिंग समबडी. हे जेनझी तीच भाषा वापरते. बरोबर आहे ना. बेंचिंग नावाचा कन्सेप्ट आहे की तू वेटिंग मध्ये आहेस रिलेशनशिपसाठी. गॉड ब्लेस. म्हणजे अशा गोष्टी आहेत त्या. तर मी ह्यांना सांगतो, ओव्हर कमिटमेंट झोनमध्ये जाऊ नका. स्वतःचा आधी ज्याला म्हणतो ना, बाजूला
ते प्रोटेक्टिव्ह कवच निर्माण करा, इमोशनल रेझिलियन्स निर्माण करा आणि मग हं. एक्सप्लोअर करा. आणि टायमिंगची वाट पाहिली तर खरंच खूप चांगलं आहे. बरोबर आहे. सर शेवटचा प्रश्न खरं तर. म्हणजे तुमचा ॲस्पेक्ट हे जर बघितला तुम्ही केलेली सुरुवात, आता तुम्ही इतक्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये करता म्हणजे अगदी ग्लोबल एज्युकेशनपासून करन्सीपासून तर अगदी आत्ताच्या जेन झीच्या पिढीपर्यंत त्यांच्या परवलीच्या शब्दांपर्यंत आपलं यावं लागतं. हे सगळं कसं जुळवता? कसं साधारण तुमचा दिनक्रम कसा असतो? आणि कसं हे जुळवून आणता सगळं? सर, भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे आणि तो मला फार प्रेरणादायी ठरला. श्लोक असा आहे, या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. बरं. त्याच्यामध्ये असं सांगितलंय की जे सामान्य लोक जे काही कार्य करतायत, मुनी त्याच्या विपरीत कार्य करतो. बरं. या निशा सर्वभूतानां, निशा म्हणजे रात्री, हं. जेव्हा सगळ्या जीवांची रात्र होते हं. तस्यां जागृती संयमी, तेव्हा संयमी मुनी जागतो. बरं. आणि जेव्हा सगळे जागे असतात तेव्हा संयमी मुनी झोपतो किंवा आराम करतो. म्हणजे काय? हं. विपरीत. बरं. मी स्वतःला विपरीत दिशेने चालवायला सुरुवात केलेली आहे. बरं. माझं दिनक्रम सुरू होतो साधारणतः 3:30-3:40ला उठतो. बरं. मला आठवत नाही की मागच्या वेळेस कधी मी 4 नंतर उठलोय सकाळी. बाप! आणि साधारणतः 10-10:30ला मी झोपतो. सकाळी उठलं की 4 ते 5 माझं मेडिटेशन असतं. बरं. आणि खूप साऱ्या गोष्टी आपण वाचतो, अभ्यासतो. इनफॅक्ट विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, प्रोफेशनलसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण शांत बसतो ना, तेव्हा ती इन्फॉर्मेशन खरंच छान प्रोसेस होऊन आपल्या लाँग टर्म मेमरीमध्ये जाते. बरं. मग असं स्पॉन्टेनियसली रिकॉल करणं सोपं जातं. तर मी 4 ते 5 मेडिटेशन करतो एव्हरी डे. रोज. प्रत्येक दिवशी 1.5 तास माझं मेडिटेशन असतं. बरं. माझं दुसरं मेडिटेशन साधारण 3:30 ते 4:30 मध्ये असतं दुपारच्या वेळेस. बरं. त्यानंतर थोडासा अभ्यास करतो. 1.5 तास अभ्यासाचा आपला फिक्स आहे. बरं. आणखी एक 1.5 तास माझा असतो, तो आहे बॅडमिंटनचा. बरं. ह्या गोष्टी झाल्यावर मग मी माझ्या बाकीच्या दिनचर्येला आईसोबत चहा वगैरे घेतला. हां, हां. म्हणजे तो माझा एक फार दिवसाचा अविभाज्य भाग आहे. सर तुम्ही नर्मदा परिक्रमा पण केलेली आहे. तो अनुभव कसा होता? शब्दांच्या पलीकडचा अनुभव आहे सर. बरं. आणि मला खरंच खूप छान मार्गदर्शन मिळालं हं, हं. परिक्रमेला जाता आधी. कारण बरेच जण ग्रुपनी जातात. हो. कारण 3200 किलोमीटरचा हा प्रवास आहे. थोडासा अजून चांगला केला तर 3.5 पर्यंत किंवा 2800 शॉर्टकटमध्ये. मी 3200 किलोमीटर पायी परिक्रमा केली. 3200 किलोमीटर फिरले? हो. पायी. आणि मी एकट्याने परिक्रमा केली. म्हणजे माझ्यासोबत कोणी नव्हतं. बरं. त्यात 30 दिवस 33 दिवस मी मौन पाळलं. स्वतःशी संवाद साधला. आणि खरं सांगू का, नर्मदा मैया आहे ना, सर्व इच्छा पूर्ती करणारी आहे. बरं. तिथे कधी-कधी सर भीती वाटते माणसाला मनात येणाऱ्या विचारांची. हं, हं. तुम्ही विचार करा तो पूर्ण होतो, विचार करा तो पूर्ण होतो आणि मग भीती वाटते की काही चुकीचा विचार नको यायला मनात. बरं. कारण कसं आहे, मनुष्याचं मन आहे, बरोबर आहे. भटकतं. हो, हो. आणि मला असं लक्षात आलं 2-4 चुकीचे विचार मनात घोळत होते आणि ते पण घडलं समोर. बरं. म्हटलं हे काय होतंय? आता हे कसं आहे, हे विज्ञानाच्या पलीकडची गोष्ट आहे, अनुभूती आहे ही. बरोबर आहे. आणि इतकं प्रेम मिळतं. म्हणजे हं. तुम्हाला काही दिवस जातात ट्रेनिंग व्हायला, कारण तुम्ही संसारातनं तिकडे जाताय. तिथले लोकं तर तुम्हाला अक्षरशः भगवंतच मानतात. बरं. इतकं प्रेम मिळतं. म्हणजे आम्ही राहिलो कुठं, कुठल्याही मंदिरात. छोटीशी जागा मिळाली, बिछाना टाकला, झोपले. बरं. भिक्षा मागून 90 दिवस राहिलोय सर. भिक्षा मागूनचं? ₹1 खर्च नाही. जे काय आहे मागून राहिलोय, आसरा घेतलाय. छोट्या मंदिरात, झोपडीमध्ये, झाडाखाली कुठेही झोपलोय, कुठेही राहिलोय, आश्रमात राहिलोय. बरं. आणि दिव्य संतांचा संग लाभला, तपस्वींचा संग लाभला. एक असे तपस्वी भेटले, जे 12 वर्षे या कुंभच्या वेळेस त्यांनी खाली बसलेत. बरं. 12 वर्ष मागचा कुंभ तो हा कुंभ उभे होते ते. त्यांच्यासोबत मी रात्री मुक्कामी होतो एका ठिकाणी. बापरे! आणि साहजिक आहे सर, मनुष्याला शंका येते. हो. मी 3 अलार्म लावले, बदमाश माणूस माझ्या हातला जागा झाला. हो. म्हटलं यार कसं शक्य आहे? कुणी दिवस म्हणजे एवढी वर्ष उभं राहतंय. हं, हं. 3 वेळा अलार्म लावला, पांघरण घालून झोपलो होतो, थंडीचे दिवस होते. 3 वेळा उठून बघितलं, हा बाबा ह्याने काय केलं, झुलेवाले बाबा म्हणतात त्यांना. अच्छा. झाडाला झुला लटकवतात आणि त्या झुल्यावर असे भार टाकून अच्छा. उभेच राहतात, दिवस-रात्र उभे. शौच वगैरे ह्या क्रिया पण उभेच. त्यांची तब्येत बिघडली तरी ते खाटेवर झोपले नाहीत. डॉक्टरला सांगितलं की मी पाळण्यावरच असा लटकेल, तुला सलाईन लावायचं लाव. बापरे! असे तपस्वी भेटतात. खूप छान-छान दिव्य अनुभव येतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे.
तुम्ही जंगलात फिरा, इकडे फिरा, तिकडे फिरा, कधी वाट चुकू द्या. नर्मदे हर म्हटलं की कोणीतरी लगेच प्रकट होतं. बरं. म्हणजे कधी-कधी मी तुम्हाला सांगतो शूलपाणीच्या झाडीमध्ये मी असा एकटाच चालत होतो मी. म्हणजे माझं ते सौभाग्य की मला एकट्याला चालता आलं. कुणीतरी सांगितलं की एकटा जा, छान बरं. तपस्या होते. आणि मी डोंगराच्या टॉपवर होतो आणि असे 2 रस्ते दिसले आणि तिथे मला बहुतेक मी थोडं पुढे गेलो. हं, हं. निशाण लावलेले असतात, मिस केला. बरं. आणि पायी चालणारा एखादा माणूस जो 35-40 किलोमीटर रोज पायी चालतो, तो मागे नाही जाऊ शकत. नाहीतरी बरोबर. परिक्रमेत मागे चालायचं नसतं. हां. आता मी त्या चौकात इकडे जाऊ का इकडे जाऊ? बरं. डोंगराच्या माथ्यावर इकडं-तिकडं बघितलं, निरखून बघितलं. हं, हं. कुठेच कोणीच दिसेना बरं. आणि आवाज दिला, हं, हं. नर्मदे हर. हं, हं. घाटातनं खालनं कुठून तरी आला, बाबाजी असं आहे. दाहे बाये काय असतात ते हां. लेफ्टवाला बाय. बाय चलिये. अच्छा. मी 3 पावलं चाललो की परत आला, हां सही है बाबाजी. मी शोधत होतो आवाज कुठून येतोय आणि बरं. असा अनुभव मला खूप वेळा आला. एकदा मी एका जंगलात वाट चुकलो. 3-4 किलोमीटर आणि मावळतीच्या सूर्य मावळतीला लागला होता. हं. आणि ज्याला म्हणतो ना मती भ्रष्ट होते कधी-कधी. नियम साधा आहे, उजवीकडे जायचं. जेव्हा कन्फ्यूज आहे उजवीकडे. उजव्या हाताला माता नर्मदा असते. अच्छा. मी डावीकडे वळालो. बरं. जंगलात भटकलो बरं. आणि अक्षरशः सूर्य मावळतीच्या एक पाऊण तास आधी मला एक महिला भेटली. बरं. म्हणजे कल्पना करा माझ्यासारखा एक सदृढ माणूस एखाद्या क्षीण महिलेला बघून खुश झाला, आधार मिळाला म्हणून. हं. घाबरलो होतो मी. हां. आणि मग मी त्यांच्याजवळ गेलो. ते म्हणे बेटा भटक गए हो क्या? मी म्हणलं हं. हां मैया वगैरे. तर ती सांगायला लागली मला की कसं जायचं? मी म्हणलं मैया मेरे को सिर्फ बैठने दो 10 मिनिट. बरं. त्यांच्या आधाराने 10 मिनिट बसलो आणि मला किती भारी वाटलं असेल. आहे की नाही? मग त्यांनी मला रस्ता सांगितला. बरं. सगळं झालं. त्यांनी मला सांगितलं की एक मोठं वडाचं झाड आहे. ते बघ म्हणे बेटा. ते मिस नको करू. बरं. तिथे जा, त्याच्या पायथ्याशी तू पोहोचला की तुला मंदिराचं शिखर दिसेल पांढरं. बरं. त्या दिशेने चालत जा. 2 खुणामध्ये तिने मला गावापर्यंत पोहोचवलं. 1.5 किलोमीटरवर गाव होतं. 1.5-2 किलोमीटरवर. पण जंगल दाट होतं. ते झालं. जेव्हा मला मंदिराचं शिखर नजरेच्या टप्प्यात आलं माझ्या, म्हणजे गाव थोडंसं हां. लक्षात यायला लागलं. तोपर्यंत मला काहीच सुचलं नाही. बरं. आणि नंतर मी स्वतःला एक प्रश्न केला, ठीक आहे मी तर पोहोचलो गावात, पण ती महिला तिथे काय करत होती? हं. बरोबर आहे. अशा दिव्य अनुभूती खूप येतात सर. पण त्यासाठी आध्यात्मिक अनुष्ठान फार महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. इनफॅक्ट तुमच्या माहिती असतो आणि प्रेक्षकांना आता तुम्ही विषय छेडलाय. हां. यावर्षी पुन्हा एकदा मी आणि माझी आई आम्ही दोघंही जातोय परिक्रमेला. आईंचं वय किती आहे? माझ्या आईचं वय 68 आहे आता. आणि मी बापरे! एवढं बोललोय परिक्रमेविषयी की तिची इच्छा निर्माण झाली. आम्ही आता साधारण 2 किंवा 3 म्हणजे ही जी एकादशी येते आता आपली हां, हां. कार्तिकी, अच्छा. त्या एकादशीला आम्ही निघतोय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. थँक यू सर. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण.